माझ्या नंतर म्हणायचं. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम्. श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरित्वा वसावे. मी जर चुकत नसेल तर हा संस्कृत श्लोक आणि हा श्रीधर स्वामींनी रचलेला आहे. अलीकडच्या काळात रामदासी वाटावे असे काही तेजस्वी लोक होऊन गेले त्याच्यात श्रीधर स्वामी. त्यांनी खूप हे केलेलं आहे, वाङ्मय केलेलं आहे. आपण जर गेलो सज्जनगडावर तर पहिल्यांदा श्रीधर कुटी म्हणून दिसते. आणि जे मारुतीराव भोसले आपण म्हणूया, जे गेले आता, ते त्यांचे शिष्य होते. त्यांचं साहित्य प्रकाशित केलं म्हणून मुद्दामून त्या कुटीत जाऊन दर्शन घ्यावं. श्रीधर स्वामी आणि मी चुकत नसेल तर आणखी कदाचित ते बाबा बेलसरेंचे वगैरे क्लासमेट असतील. विद्वान माणूस होता, रचना केलेली आहे त्यांनी. आता हे लक्षात ठेवा, ते कुणाला सांगतायत? मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधाशी. रामदासांनी केलेली प्रार्थना आहे. इथे सुद्धा श्री रामदासो गुरु म्हणजे रामदासांना नमस्कार केलेला आहे. आता ही प्रार्थना आहे. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. लहान मुलाला जसे थोडे थोडे असे छोटे छोटे घास घालतात तसे तू मला घास, कारण मी तुझं अपत्य आहे, मूल आहे. हे महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरांनी हेच सांगितलेलं आहे की वडिलांना भात भरवायला सांगितला मुलाला तर एकही घास तोंडात जात नाही. मग आई काय करते? त्याचे 18 घास तयार करते आणि केल्यानंतर मग काल आपण कुणाचा घास घेतला होता? काऊचा घेतला होता. मग आज आपण काकांचा घेऊया, मामांचा घेऊया. काल पक्षी होते, आज आपण सगळे नातेवाईक घेऊया. संयुक्त कुटुंब असायचं आणि ते खायचं. काल काऊच होतं, आज काकांचं, नाही का? हां. आणि ते पोर खायचं. छोटे छोटे 18 घास म्हणजे गीतेचे 18 अध्याय हे केलेले आहेत. नंतर बोलताना आपण म्हणू का, अर्जुना आता पहिला अध्याय संपला, आता दुसरा अध्याय सुरू करूया का? असं कोण म्हणणार आहे? नाही. पण व्यासांनी ही शब्दांकित केली गीता आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी हा पहिला अध्याय संपला, दुसरा अध्याय संपला, अध्यायाला नावं दिली. हे व्यासांनी ते लिखित स्वरूपात गीता करताना केलं. म्हणून लक्षात घ्या की इथे काय सांगितलेलं आहे? अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. पुढचं ब्रह्मानंदम परमसुखदम
केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रोत्यांना वंदन करून सुरुवात करायची, हा फार विशेष आहे आता। श्रोता राम आणि वक्ता दास, श्रोता वक्ता रामदास, हा फार महत्त्वाचा विचार आहे की श्रोत्यांना रामपद म्हणजे देवपद दिलेलं आहे आणि त्यांचं वर्णन करतो, त्यांचं स्तुती करतो, तो वक्ता म्हणलेला आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही वक्ता उच्चस्थानी कशाला असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक उत्तरं दिली जातात। आम्ही जर राम आहोत आणि तुम्ही जर रामदास आहात तर तुम्ही वरच्या स्थानी कशाला? आपण ज्या वेळेला एखाद्या वस्तूची तुला करतो, मोजतो, त्यावेळेला जड वस्तू असते ती खाली असते, हलकी वस्तू असते ती वर असते। श्रोता हा जड आहे, श्रोता हा मौल्यवान आहे, ज्याचं वजन करायचं तो श्रोता आहे आणि ज्यानं वजन करायचं तो वक्ता आहे। वक्ता हलका आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या, अशी त्याच्यामागची एक भावना असते। एक लक्षात ठेवा, स्पेक्ट्रम नावाचा शब्द विज्ञानात येतो, म्हणजे एकामागून एक असे रंग मिसळत जातात। आपलं सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्य। इंद्रधनुष्याचे जे आपण 7 रंग म्हणतो ते एकमेकात इतके छान मिसळलेले असतात की इथे हा रंग संपला आणि तिथे तो रंग सुरू झाला असं नाही। 2 शब्द आपण 7 रंगांच्या शिवाय वापरतो, इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा व्हायोलेट। व्हायोलेटच्या अल्ट्रा म्हणजे पलीकडे आणि रेडच्या अलीकडे त्याला इन्फ्रा शब्द आहे। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चरच्या आधीच आहे ना ते इन्फ्रा, आणि स्ट्रक्चर झालं आता अल्ट्रा स्ट्रक्चर बांधूया म्हणजे डेकोरेशन करूया, सुंदर करूया, ते नंतरच आहे। म्हणजे एकंदर 7 रंग आणि व्हायोलेटच्या पलीकडचे रंग आपल्याला दिसत नाहीत आणि अलीकडचे रंग रेडच्या आपल्याला दिसत नाही। म्हणून इन्फ्रा आणि अल्ट्रा, आपण आत्ता जो स्पेक्ट्रम पाहणार आहोत ना तो आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा स्पेक्ट्रम आहे किंवा भक्तीचा स्पेक्ट्रम आहे। बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे 4 रंग आहेत। ते एकमेका इथे बद्ध संपला आणि साधक सुरू झाला किंवा मुमुक्षु सुरू झाला असं नाही आहे, पण हे 4 समास आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। आपण आता बद्ध आहोत का? टू सम एक्सटेंट, काही प्रमाणात आपण बद्ध आहोत। आपल्याला अजूनही इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटतात। जितका परमार्थ आपल्याला महत्त्वाचा वाटायला पाहिजे तेवढा वाटत नाही, त्याला अनेक कारणे आहेत। संसार आहे, संसारातल्या जबाबदाऱ्या आहेत, जीवन आहे, जीवनाचं वय आहे। निवृत्त झालेल्या माणसांना जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं नोकरी करणाऱ्या, प्रापंचिक, मुलं शिकतायत, मुलांचे हायर एज्युकेशन चालू आहेत, मुलींचे लग्न वगैरे जमायचे आहेत, हा जो प्रकार आहे ना तो बद्ध, पण तो असणारच आहे आपल्यात। पण तरीसुद्धा बद्धानंतर मुमुक्षु हे फार सुंदर वर्णन केलेलं आहे। हे चाललंय ते काय सगळं ठीक नाही आहे, हा विचार येतोच येतो। अधिकस्य अधिकम फलम म्हणून जी आपण पुस्तिका छापणार आहोत, 72 पानांची पुस्तिका आहे, ती 10 तारखेला 10 सप्टेंबरला म्हणजे जी आपली उपासना आहे सेकंड सॅटर्डेची त्यावेळेला आपण प्रकाशित करणार आहोत। महाराजांच्या कृपेने दर महिन्याला आपण एक पुस्तक प्रकाशित करत चाललेलो आहे। हा संकल्प आपण नाही सोडलेला, कुणाला तरी वाटलं एवढं लिहिलेलं आहे ते प्रकाशित करूया की सर, म्हणलं हरकत नाही, करूया, काही हरकत नाही।
दर महिन्याला एक असं आपण करतोय, त्याप्रमाणे वाचली जात आहेत का? जी पुस्तकं गेल्या 2 महिन्याला प्रकाशित झाली ती अनेकांनी वाचली, कारण ती वाचण्यासारखी सोपी आहेत म्हणून. आपण अजून गीता वगैरे पुस्तकं सुरू केलेली नाही आहेत, करायला पाहिजेत. मध्ये हे पुस्तक आहे, लोक म्हणाले छापा. विशेषतः पुणेकरांना ते आवडायला लागलं, कारण रोज होतं. एकदा मी 30 पानं लिहून दिलं असतं ते ती पुस्तिका वाचली असती नसती, पण रोज एक पान अशी 33 पानं ते छापल्यानंतर एका लेखाची 2 पानं म्हणजे 33 दुनी 36 आणि 6 पानं प्रस्तावना वगैरे जे असतं ते 72. कालच तुम्हाला सांगितलं, नारायणबुवा बर्वे आणि अण्णूजी या दोघांना आपण ते अर्पण करणार आहोत अत्यंत कृतज्ञपणे. आणि ते लेखकाची अर्पण पत्रिका नसते, सर्वांच्या वतीनं तो ते अर्पण करत असतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 तारखेला या. हे का सांगतोय? तिथे काय अधिकस्य अधिकम फलम. फळ म्हटलं की आपल्याला झाड आठवतं, पण आपल्याला फळ कशाला पाहिजे? आपली योग साधना चांगली झाली पाहिजे, आपली भक्ती चांगली झाली पाहिजे, आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे, आणि कर्म म्हणजे सेवा आपल्याकडून अधिकाधिक झालं पाहिजे. बरोबर? त्यासाठी एक योगी दाखवलेला आहे. योगीचे ते पोश्चर असतं ध्यानात वगैरे बसल्यासारखं, आणि मागे चक्र दाखवलेली असतात. ही चक्र आपल्यापैकी अनेकांना माहीत झालेली आहेत. असे अनेक पंथ आहेत, 7 दिवसाचा वर्ग करतात. सोमवारपासून 7 दिवसात 7 चक्र त्यांनी मोकळी केली, आणि मोकळी ते 7 दिवस केलेली माणसं 8व्या दिवशी चक्रमसारखी वागायला लागतात, कारण ते आता नॉर्मल राहिलेले नाहीत. तुमची माझी चक्र कुठे जागी झालेली आहेत? अजून झोपलेलीच आहे. माझं जागा झालेलं आहे. गुरुवारी मी त्यांना फोन करून विचारायचो की सोमवारी मला तुमच्याकडे एक काम आहे, पण मी येऊ का? मला भीती वाटतं, कारण 7 चक्र जागे झाल्यानंतर इतक्या वेगात तुम्ही धावत असाल जीवनात, मी तुमच्या चाकाखाली येईन असं मला वाटतं. ही चक्र आहेत. तर ती 7 चक्र दाखवलेली आहेत. एक झाड आहे, झाडाला अनेक फांद्या आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर 2 पक्षी आहेत. त्या 2 पक्ष्यांची गोष्ट म्हणजे हे शेवटचे 6 समास. त्यातला खालचा पक्षी आहे तो बद्ध आहे, म्हणजे बांधलेला आहे. झाडाला दुसऱ्याने बांधलेलं नाही आहे, झाडानेही त्याला बांधलेलं नाही, त्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आपण मागे बघितलं होतं की रिव्हिजन अत्यंत आवश्यक असते. ही खरं वाचताना आपण मनातल्या मनात करायची असते, पण आपल्याला वाचायला एक वेळ नाही आहे, वाचायची आवड नाही आहे, वाचताना थांबून डोळे मिटून विचार करण्याची सवय नाही आहे. हे जर असेल तर तुम्हाला हे नक्की आठवेल आत्ता मी तुम्हाला जे सांगतो ते, की ज्या वेळेला बद्धापासून सिद्धापर्यंतचा हा जो प्रवास आहे, तुकाराम एका त्यांच्या मित्राला देहूत राहणाऱ्या नेहमी म्हणायचे, ये रे पंढरपूरला, काय सुंदर वैभव असतं ते पांडुरंग, ते रखुमाई. एरवीसुद्धा तू बघशील, पण एकादशीला जाण्यात, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला जाण्यात खूप अर्थ असतो. त्याप्रमाणे आत्ता नको रे, आत्ता माझी बायको बाळंतीण झाले, इथून त्याची सुरुवात होत्या. पुढच्या वेळेला अरे आत्ता कुठे 3-4 महिन्याची मुलगी झालेली आहे, मग पुढच्या वेळेला आता ते रांगायला लागलेले आहे, आता तिचं आम्ही वर्षाचा वाढदिवस साजरा करणार आहोत, आणि नंतर अरे हळूहळू आता तिला शाळेत बघायला पाहिजे. असं करत करत तिचं लग्न होतं, तिला नातू होतो. आता नातवाचं बारसं आहे, कसा येऊ मी पंढरपूरला? किती गेले बघा वर्षामध्ये, आत्ता ये नंतर. मग तुकारामाने एकदा ह्याला न्यायचंच पंढरपूरला म्हणून एक गोष्ट केली. बोलता बोलता ते एकदम गेले, झाडाला घट्ट मिठी मारली, आणि सोडवा सोडवा, धावा धावा, मला या झाडाने धरलंय. लक्षात ठेवा, मला या झाडाने धरलंय. त्यावेळेला तो म्हणला, वेडा तुका, तुला काय झालं? तू झाडाला धरलंयस, आत्ता बोलत होतास माझ्याशी, झाडाने कुठे तुला धरलंय? अरे हो की. तसंच तू प्रपंचाला धरलेस, प्रपंचाने तुला धरलेलं नाही आहे. तू जरा दूर जाऊन बघ प्रपंच किती चांगला चालतो ते. तू घट्ट धरलेस, माझ्याशिवाय काय चालणारच नाही प्रपंचात. जरा दूर जा, 1 महिनाभर दूर जा, 6 महिने दूर जा, आणि मग कळेल तू नसताना प्रपंच तू असतोस त्याच्यापेक्षा जास्त चांगला चालतो. मुलं जबाबदारीनं वागतात, एकमेकाला मदत करतात. आई आता तूच एकटी आहेस, बाबा गेलेले आहेत, आम्ही तुला मदत करतो, तुझं सगळं ऐकतो, वातावरणच बदलून जातं. तसा हा खालचा पक्षी आहे ना, तो झाडाला बांधलेला आहे, म्हणजे त्यांनी झाडाला बांधून घेतलेला आहे. आणि पण तरीसुद्धा त्याला वाटतं ना की या झाडाला आता नवीन पानं आलेली आहेत, कोवळी पानं आलेली आहेत, खाऊया. खातो खातो या फांदीवर बसून, नंतर एक असं पान लागतं इतकं कडू, नको आपण त्या फांदीवर जाऊया. त्या फांदीवर अंकुर वगैरे अजून तसेच असतात. ते खाता खाता एक काटा त्याच्या घशात अडकतो. तो म्हणतो, बापरे ही फांदी भयंकर आहे, आपण जरा वरती जाऊया. वरती गेल्यानंतर छोटी छोटी फळं त्याला लागलेली दिसतात. अशा वेळेला तो म्हणतो, फळं खाऊया.
एक फळ त्याला एवढं कडू, त्याला ओकार येते, विषारी वाटतं, चला वरती जाऊया, असं करत करत एकदम तो म्हणतो किती वेळ मी इकडे या फांदीवरून त्या फांदीवरून त्या फांदीवरून या फांदीवर करणार आहे. ही मुमुक्षुची अवस्था आहे. तो सहज वरती बघतो आकाशाकडे की हे आकाशाकडे, इतक्यात तो म्हणतो अरे माझाच जुळा भाऊ तिथे वरती बसलाय की. म्हणजे आम्ही जुडवा म्हणतात ना की कधी मेले में जुदा हुए, असा कुठेतरी तो गेला असेल, मला तो बघायला पाहिजे म्हणून तो भरभर भरभर जातो, त्याच्या समोर बसतो. हे काल मी तुम्हाला सांगितलं की समोर बसल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा अगदी मीच आहे, हे माझं प्रतिबिंब तर नाही आहे ना, खरं म्हणजे ते बिंब आहे आणि हा प्रतिबिंब आहे. सकाळी आपण बिंब प्रतिबिंब विचार किती बघितलेला आहे की आपण स्वतः प्रतिबिंब आणि आरशातल्याला बिंब समजतो. उलट आहे, हे बिंब आहे. हे जर सुधारलं, इथे काळं लागलंय, इथे काढलं तर आरशातल्या इमेजचं काळं गेलेलं असतं, पण मी आरशातली इमेज स्वच्छ करायला जातो कारण ती मला दिसते, समोर दिसते. स्वच्छता माझ्यात करायला पाहिजे. आरशात स्वच्छता करून आरसा काय सांगा स्वच्छ वगैरे केला चांगला म्हणून मी तरुण दिसणारे नाही, आरसा मला मी आहे तसा दाखवणार आहे. तर आपण विचार केला पाहिजे की ज्या वेळेला त्या पक्षाला कळतं की हा अगदी माझ्यासारखा आहे, जवळजवळ जातो. आपण बघितलं चौचीला हे उपनिषदातली गोष्ट आहे. एक झाड दोन पक्षी, द्वा सुपर्णा सयुजा सखायाम, ते इतके सारखे दिसतात. सुपर्णा त्यांचे पंख चांगले आहेत, ते दिसायला चांगले आहेत. सखा या सयुजा अगदी एकत्र जन्मलेले भाऊ वाटावे असे ते आहेत. मग तो त्याच्या आत घुसत घुसत तोच बनतो. म्हणजे जीव आणि जीव खाली आहे, शिववरती आहे. असं करत तो जातो जातो जातो. तो जीव ज्या वेळेला शिवाला मिसळतो त्यावेळेला ते एक झाड दोन पक्षी उरत नाही, एकच पक्षी उरतो. म्हणजे जीव आणि शिव यांचं मिलन झालेलं आहे, ऐक्य झालेलं आहे, अद्वैत साधलेलं आहे. अद्वैत हे त्या चित्रात दाखवलेलं आहे. हे इथे बद्धापासून सिद्धापर्यंतचा प्रवास आहे. मुमुक्षु अशी पायरी आहे ज्यावेळेला जो पक्षी वरती बघतो काही खरं नाही आहे. इकडे काटे आहेत, इकडे कडू फळं आहेत, तिकडे विषारी फळं आहेत, हे काही खरं नाही आहे. जीवन जसजसं पुढे जातं तसतसं आपल्याला अनुभव येतो. ज्या पार्टनरला मी विश्वासात घेऊन पार्टनर बनवलं त्यांनीच मला फसवलं, ज्या मुलाला मी केलं त्यांनी दिवाळं काढलं, नकळत माझ्या कर्ज वगैरे घेतली, मला ती भरावी लागत आहेत. असं करत 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 किती वेळ वाट पाहणार तुम्ही. प्रपंच सोडायचा का? बिलकुल नाही. मुलं वगैरे ना सुधारण्याचा प्रयत्न करू नका, प्रार्थना करा, सुधारण्याचे असतील तर ते सुधारतील. परंतु मुद्दा कशाचा आहे की मी किती गुंतणार आहे. अरे कितीदा सांगू तुला, कितीदा सांगू तुला, म्हणूनही तो ऐकत नाही ना. स्टॉप टेलिंग हिम. एवढंही मला कळत नाही. आम्ही मुलांना पालकांना नेहमी म्हणतो की तुला जी सुधारणा मुलात घडवायची ते मुलाला डायरेक्टली सांगू नकोस, मुलगा ऐकणार नाही. हल्लीची जी पिढी आहे ना ती रिबेल जनरेशन आहे. म्हणजे ती लगेच तुम्हाला विरोध करते, प्रत्यक्ष केला नाही तरी मनातल्या मनात निषेध करते, डिसोन करते तुम्हाला. हे बाबा ना असंच बोलणार, आई ना तसंच बोलणार. म्हणजे त्यांना वाटतं की आई वडील आपल्याला खायला घालतात, ते त्यांचं कर्तव्य आहे, दॅट्स ऑल. आणि त्यांच्यावर प्रेम कशाला करायला पाहिजे, आणि त्यांची सेवा कशाला करायला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे त्यांचं ऐकायला कशाला पाहिजे, असा एक विचार मनात येतो. पण महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला सगळंच माहीत आहे, तरी माझ्या समाधानासाठी मी सांगतो. माझा मुलगा आता 12वीत आहे आणि मुलगी 10वीत आहे. दोघांची महत्त्वाची वर्ष आहे. आम्ही कितीदाही सांगितलं तरी ते अभ्यास करत नाहीत. केला तर अभ्यासाचं नाटक करतात. की तुमची मुलं आहेत, तुम्ही ती आमच्या चार्जमध्ये दिलेली आहे. चार्जमध्ये देणं म्हणजे काय की ज्या वेळेला सकाळी तुम्ही शाळेत जाता, विशेषतः लहान मुलं नर्सरीची वगैरे, आणि ती बाई येते, आपण बाईंच्या चार्जमध्ये देतो. 3-4 तास मुलं बाईंकडे असतात, येताना आपण परत घेऊन येतो. तशी तू मुलं आमच्या चार्जमध्ये दिलेली आहेत. यू हॅव एंट्रस्टेड दीज चिल्ड्रन टू अस, पुटिंग ट्रस्ट इन अस. हे लक्षात ठेवा. हा मुलगा असा का वागतो, अरे असा वागणारा मुलगा तूच सांभाळू शकशील, हा विश्वास त्या परमेश्वराला वाटला आणि म्हणून तसा मुलगा तुझ्या पदरी घातला. मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की एक अत्यंत श्रीमंत असा पणजीतला एकुलता एक मुलगा चिंताग्रस्तपणे आला. आम्ही त्यांना आधी 10 नोट्स पाठवल्या होत्या की एकदा भेटायला या, केव्हाही या, तुम्ही सकाळी बिझी असतात, दुपारी, आम्ही रात्रीसुद्धा तुमच्यासाठी शाळेत येऊन थांबू, हे सांगितलं होतं. एकदा तोच आला चिंताग्रस्त. तर काय त्यांनी चिंता केली व्यक्त की माझा मुलगा इतका डिस्ट्रक्टिव्ह झाला आहे, क्रिमिनली डिस्ट्रक्टिव्ह त्याचे शब्द आहेत. म्हणजे काय करतो, बघा बाबा आत्ताच्या आत्ता मला तुम्ही तो पदार्थ खायला देणार नसाल तर
बशी खाली टाकली, नंतर कप खाली चांगला, इतक्या त्यांनी क्रोकरीचे सेट्स मोडलेले आहेत, फोडलेले आहेत. त्याच्या मनासारखं आम्हाला तो सांगतो ना, माझ्या मनासारखं कळत नसेल तर मी कप फोडला, बशी फोडली, क्रोकरी फोडली, केटल फोडली, हे सगळं करतो. म्हणलं माझ्याकडे हा मुलगा मला परवडलाच नसता म्हणून माझ्या सद्गुरूंनी दिला नाही. तुम्ही एवढे श्रीमंत आहात कारण त्यांनी फोडलं, तुम्हाला बायको फोन करते येताना क्रोकरीचा सेट घेऊन या. तुम्ही 2 घेऊन येतात, एक स्वतःच्या खोलीत ठेवतात, इमर्जन्सीला लागला तर पाहुणे. किती तुम्ही विचार करता हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे होतं काय की यू कॅन अफोर्ड टू बाय 1 crockery सेट ईच डे. आय कॅनॉट. म्हणून मला असा मुलगा दिलाच नाही. एवढं डिस्ट्रॅक्ट करणार. मग मी त्यांना दाखवलं, हा जो रेग्युलेटर आहे ना फार वरती आहे, याच्यावर जो बुटाचा शिक्का आहे ना तो तुमच्या मुलाचा आहे. त्यावेळेला पहिलं पत्र तुम्हाला घातलं होतं. आणखीन सांगू तुम्हाला काय काय मुलांनी केलं आहे. 2रं पत्र, 3रं पत्र, अत्यंत प्रेमपत्र लिहावा इतकं चांगल्या भाषेत तुम्हाला लिहिलं होतं. बट यू हॅड नो टाईम. आता तुम्हाला वाटलं की हाताबाहेर जातं आहे प्रकरण. मी तुम्हाला सांगतो पहिलं वाक्य आता एक लक्षात ठेवा की हा मुलगा मलाच परवडणार आहे कारण मी श्रीमंत आहे म्हणून तो माझ्या पोटी जन्माला आलेला आहे. गरीबाच्याकडे अशी डिस्ट्रॉय करणारी मुलं, कारण ती गरीब म्हणेल ठीक आहे आता पुढच्या पगारापर्यंत तू हातातून चहा पी, मी गाळते तुझ्या हातात, कारण तू कपबशी फोडलेलीच आहे. एक तर कपबशी फुटणार नाही कारण खाली जमीन असते म्हणून. ह्यांच्या सगळ्या टाईल्स वगैरे बघा. हा पहिला. दुसरी गोष्ट म्हणजे हा तुमचा मुलगाच नाही माना ना, म्हणजे स्कॅन्डलाइज झाला. हा तुमचा मुलगा नाही तर कोणाचा मुलगा आहे? नाही, मुलगा तुमचाच आहे. पण ही कविता वाचा ना. कविता लिहिलं, युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, दे आर द चिल्ड्रन ऑफ लाईफ. बघा, लॉंगिंग फॉर इटसेल्फ. जीवनाला जगायचं असतं. कल्पना सुंदर आहे. जीवनाला जगायचं असतं. मग ते कसं जगणार आहे? नवीन जन्म देऊनच जगणार आहे ना, कारण आपली मॉडेल्स जुनी झालेली आहेत. आता जीवन म्हणतं की जरा निराळ्या पद्धतीने जगूया. नवीन पोर जन्माला घालतात, त्या जीवनाचं ते पोर आहे. लाईफ लॉंगिंग म्हणजे स्ट्रॉंग डिझायर फॉर इटसेल्फ. जीवनाला जगायचं आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हाय यू इम्पोज युअर ड्रीम्स अँड थॉट्स ऑन देम. तुम्ही तुमची स्वप्न आणि विचार त्यांच्यावर लादता कशाला? बिकॉज दे ड्वेल म्हणजे दे लिव्ह इन द हाऊस ऑफ टुमॉरो वेअर यू आर द प्रॉडक्ट ऑफ पास्ट. लक्षात. आमच्या वेळेला ते तसं होतं. तुमच्या वेळेला म्हणजे बाबा किती वर्षापूर्वी? 40 वर्षापूर्वी. बापरे, 40 वर्षाची प्रॉडक्ट मला सांगते. आणि अजून 5 वर्षांनी मी SSCला बसणार आहे. तुम्ही मला SSCला काय अभ्यास केला होता वगैरे सांगता. म्हणजे दे बिलॉंग टू फ्युचर अँड यू बिलॉंग टू पास्ट. मग दे हॅव देअर ओन ड्रीम्स. त्यांना स्वतःची स्वप्न असतात. तुम्ही तुमची स्वप्न कशाला त्यांच्यावर लागता? ही कविता जर मला खरंच कळली ना तर माझ्या मुलांच्याकडे एक तटस्थपणे बघण्याची मला दृष्टी आहे. महाराज तुमची मुलं आहे, महाराज तुमची मुलं आहे. सांगायचं ते तुम्हाला सांगणार, तुम्ही योग्य ते करून घ्या. आणि मग जे होईल ना ते महाराजांची इच्छा म्हणून स्वीकारणं सोपं जातं. एरवी मी सांगायचं आणि वागत नाहीस ना, महाराजांची इच्छा. कशाला रे, कशाला? महाराजांना सांगायचं, महाराज सकाळपासून त्यांनी आंघोळ केलेली नाही आहे, इतक्यात मोबाईलवर त्याला काहीतरी येतं, आई मी आंघोळ करतो लगेच जाऊन येतो. अरे हे केवढं क्विक आहे कम्युनिकेशन. पण मला महाराजांना सांगायला कमीपणा वाटतो बिकॉज माय इगो इज हर्ट. सद्गुरूपाशी सुद्धा इगो. अरे महाराजांना सांगा म्हणून सांगितलं ना, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट महाराजांना सांगा. कालच तुम्ही बघितलं असेल तर, वाचत असाल तर, व्यंकटेश स्तोत्राचा कालचा जो लेख आहे त्याच्यात आत्मनिवेदन म्हणजे निवेदनापासून सुरुवात करा. अगदी छोटी छोटी गोष्ट सांगा सद्गुरूंना. सद्गुरूंचं मार्गदर्शन मागा. मग ते तुम्हाला प्रेरणा देतील, तुमच्या जीवनाचा मार्ग सोपा करतील. आणि सगळ्यात म्हणजे परिस्थिती निर्माण करते. परिस्थिती तुमच्या हातात नाही आहे, खरंच हातात नाही आहे. अगदी परवा शुक्रवारी एका गोव्याच्या बाहेरच्या गावी गेलो होतो. सुंदर झाडं वगैरे तिकडे. आणि माझी एक इच्छा होती, तिथे अंजिराचं जे झाड होतं त्या अंजिराचं झाड गुहेसारखं होतं, तिथे बसून रामनाम घ्यायचं, 1 माळ तरी जप करायचे. पण त्यावेळेला उशिरा गाडीत बसताना मला ते झाड अपील झालं. एवढी मोठी पानं सुपासारखी. आणि यावेळेला म्हटलं करायचंच, पण पाऊस पडून गेला होता, सगळं खाली ओलं झालेलं होतं. आम्ही उभ्याने जप केला आणि ती गुहेसारखी वाटत होती. अंजिराचं झाड आहे आणि अंजिराचं झाड बायबलपासून प्रसिद्ध आहे. ज्यावेळेला ईव जन्माला आली त्यावेळेला तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. जन्माला आल्यावर कुठला कपडा असतो?
त्यावेळेला ॲडम दिसल्यानंतर तिला लाज वाटली आणि फिग लीफ म्हणजे तिने काय केलं, ते हे पान होतं ना ते फक्त आपल्या ह्याच्या ठिकाणी लावलं लाज वाटू नये म्हणून. फिग लीफ म्हणतात त्याला, अंजिराचं पान. खूप मोठं आणि खूप छान आणि खूप गुहेत बसून उभं राहून केलं आम्ही, पण गुहेत असल्यासारखं वाटलं. हे काय आहे मी तुम्हाला सांगतो, हे महाराज सांगतात आपल्याला. क्वांटे केंद्र मला विचारलं तर पहिला बिंदू हाच आहे की हो. आम्ही अगदी निघालो आणि माझ्या मित्राचं वाक्यसुद्धा मला आठवतं, रविवार आहे, आपण जेवायला घरी पोचतोय, हे फार बरं आहे. यांचं भटाचं जेवण म्हणजे अण्णूजींचं कोण खाणार रविवारी, हे आता उद्या खायचंच आहे ना, नाईलाजाने. म्हणून इतकं सगळं बसलो आम्ही. त्यावेळेची प्रीमियर पद्मिनी फियाटची मोठी लेटेस्ट गाडी होती. बसलो आणि एकदम दिसलं की अरे हे काय आहे, हे अशी चुडतं घातलेली आहे, ते चिरे ठेवलेले आहेत. ते म्हणाले इथे कामगार येतात कामाला, ते बसून इथे खातात, इथे आपण उपासना करूया. हा विचार कोणी दिला? आम्ही तर बसलो होतो. माझ्या मित्रांनी येण्यापूर्वीपासून सांगितलं होतं 12च्या नंतर मी इथे थांबणार नाही, कारण मग तिथे जेवायचा आग्रह करतील आणि आमचं रविवारचं जेवण निराळं असतं. आम्ही चमचमीत खातो, आम्ही शिवराक खात नाही रविवारी. 12 वाजता आम्ही बसलो. मी म्हटलं बाबा रे, आय फुलफिल्ड युअर प्रॉमिस. इतक्यात हे दिसलं. ते म्हणाले इथे उपासना करूया म्हणल्यानंतर धावले. ते गेले. ही खूप 28 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अण्णूजी जास्त तरुण होते, वहिनीसुद्धा त्या गेल्या. मग सगळी कथा सांगत नाही, पूर्वीही सांगितलं तुम्हाला. हा विचार कोणी दिला? मी एकीकडे त्याला म्हणतोय 12 वाजता आणलं की नाही तुला, चल आता जेवायला चल घरी. तू इतक्यात खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर ती जागा ओलवत होती. म्हणून परवाच्या एका व्हिडिओमध्ये एक वाक्य आहे की वस्तू आपल्याला बोलवते, व्यक्ती आपल्याला बोलवते, वास्तू आपल्याला बोलवते. आणि म्हणून तिथे ब्रह्मकर्मणीला तिथे एक सुंदर पेड बांधलेला आहे आणि वडाचं सुंदर झाड आहे. त्या तिथे बसावं पेडाने बोलवलं, पण प्रचंड पाऊस पडून गेला होता, सगळी ओल चिखल झाला होता, पण बोलवलं त्याने. इतर इतके चांगले आसनं तयार केले होते, सुंदर. तिथे बसून आम्हाला सगळं व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम म्हणता आलं असतं, परंतु नाही. ती वस्तू, ती वास्तू म्हणजे इमारत बोलवते आपल्याला आणि आपल्याकडून आपल्या माध्यमातून काहीतरी कार्य करून घेते. यासाठी मी माझ्या सद्गुरूशी कायम जोडलेलं असलं पाहिजे. मगाशी बसलं ना, गुरुचं काम काय? जीव शिवपणे द्वैत विघडले. अद्वैत आहे ना, जीव आणि शिव यांच्यात अद्वैत आहे, ते बिघडलं. ते बिघडलेलं जो पुन्हा एक करतो त्याला गुरु म्हणायचं. आपण 3 स्टेजेस सांगतो ना. गर्भाशयात असताना तो जो गर्भ आहे तो इतक्या आनंदात असतो. लक्षात ठेवा, हे चित्र सहज तुम्हाला सांगतोय की गर्भाशयात आहे, सगळी काळजी आई घेते. तुम्हाला काही खोकलासुद्धा येता कामा नाही, कारण औषध घेतलं की त्या गर्भावर परिणाम होईल. आम्ही तुम्हाला औषधं देणार नाही, काढा वगैरे काही घ्यायचं हे डॉक्टर सांगत असतात, नाही घ्यायचं. तुम्हाला रोग होता कामा नये, 9 महिने काळजी घेतली पाहिजे. मग सासू म्हणते हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, करत करत त्या गर्भाला कल्पनाही नाही आपली आई कोण आहे, आपली आजी कोण आहे, आपले काका मामा कोण आहे. पण ज्या क्षणी तो जन्माला येतो ना, त्यावेळेला हे सगळं त्याला चिकटतं. त्याला काका जन्मल्याबरोबर डिफाईन होतात ना, हे काका, हा मामा, ते आजोबा, ही आजी, हे आईचे वडील म्हणजे नाना दादा असे जे शब्द वापरतात, हे विचार करा तुम्ही. त्या क्षणी त्याच्या येतं. म्हणून तिकडे असताना तो सोहम आईच्या गर्भात असताना कुठलीही चिंता नाही आहे. संपूर्ण ते एम्निओटिक फ्लुइड गर्भजल ज्याला म्हणतात, त्या गर्भजल भरलेलं असतं गर्भाशयाने. त्याच्यात एक बारका जीव मायक्रो तो येतो, त्याला तो संपूर्ण सागर वाटतो. भवसागर तिथून सुरू होतो. आणि नंतर एक देठ, त्याच्या नाभीतून येणारा देठ म्हणजे नाळ, जो आईच्या नाभीला जोडलेला आहे. आणि तिथून पोषण होतं सगळं. हा तो देठ की झोपलेला आहे विष्णू, देठवरती आलेला आहे, समुद्राच्या सरफेसच्या वरती, ते कमळवरती आलेलं आहे. आणि त्याला नाभ म्हणलेलं आहे, नाभीतून आलेलं नाभ. आणि पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून पद्म कमळवरती आलेला आहे तो पद्मनाभ. हे दृश्य बघा. आणि चिंताच नाही आहे. तुम्ही सतत स्वतःला समजा, आय एम इन द वूम ऑफ माय गुरु. मी माझ्या गुरुच्या गर्भाशयात आहे. गुरुला कसं गर्भाशय? अरे गुरु माऊली म्हणतोस ना, माऊलीला गर्भाशय आहे. सगळी काळजी त्याची घेते. बाहेरची दुनिया वाढवत नाही तुम्ही, पण या चित्रावर विचार करा. भवसागर आहे, फ्लुइड आहे, त्याच्यात शांतपणे विष्णूसारखा तो जीव झोपलेला आहे. नाभीतून कमळ निघालेला आहे, त्या आईच्या माध्यमातून सगळ्या जगाला जोडलेला आहे.
तो ब्रह्मदेव चारी बाजूला बघतो, आई चारी बाजूला बघते. हे ते चित्र आहे, हे ते रूपक आहे. आणि मग काय होतं, सोहम, मी तो परमेश्वर आहे, तो परमेश्वर मी आहे असं स्फुरण तो वाढणारा जीव आहे गर्भाशयात. ज्या वेळेला त्याचा जन्म होतो, पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी असायची, सिझरियन वगैरे नव्हतं, आणि त्यावेळेला त्याला एवढा त्रास व्हायचा. लक्षात ठेव, कोहम, मी कुठे निघालोय, कोण आहे मी, आत्तापर्यंत कसा मी राजा होतो, आता हा कसला प्रवास. गर्भाशय काय फार मोठं नसतं, पण ज्या पॅसेजमधून, ज्याला योनी म्हणतात, जन्म होतो, ते तर आणखीन नॅरो असतो. त्याचं डोकं सॉफ्ट असतं, पण तरीसुद्धा सगळं येताना जीव जातो त्याचा. कोहम, मी कुठे निघालोय, म्हणून तुम्ही कुठे नेताय हा सगळा. आणि बाहेर आला की तो स्वतंत्र जीव झाला. रडतो का, कारण आज श्वास घेणं वगैरे सगळं आईच्या मार्फत होत असतं. आता स्वतःला श्वास घ्यायला लागतो, लंग्स आर नॉट रेडी, आणि तो गर्भाशयात अगदी सुखरूप होतो. सेफ डिपॉझिट लॉकर असतो तसा. आता सगळ्या जगात आला की ती जी खोली आहे मॅटर्निटी रूम, ती त्याला सगळ्या विश्वासारखी वाटते. त्याला त्या क्षणी जाणवतं की आता मी माझं रक्षण केलं पाहिजे, आता मी अन्न भक्षण केलं पाहिजे, आता आई माझ्या मदत करणार नाही. नाळ ज्या क्षणी तोडतात जन्मल्याबरोबर, त्यावेळेला हा स्वतंत्र जीव झाला. त्याला दृश्य प्रारब्ध आलं. आधीसुद्धा प्रारब्ध होतंच. लोक गर्भाशयात मुलं मरत नाहीत का, प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होत नाही का, कितीतरी गोष्टी आहेत. प्रारब्ध आकार निर्माण झालं की प्रारब्ध सुरू झालेलं आहे, पण आता त्याचं स्वतंत्र प्रारब्ध आहे जे त्याला स्वतःला भोगलं पाहिजे. आणि मग आई त्याला सांगते लहानपणापासून, त्याचं जे इथे आहे ना सॉफ्ट आहे, चला त्याला रोज तेल लावा, तेलाने मालिश करा, त्याच्यावर खाऊचं पान घाला, आणि त्याला टोपडं बांधून ठेवा. हे लहानपणी आम्ही इतरांना बघायचो, आमचंही तसंच झालेलं असेल. का सांगतो तुम्हाला, आता तो देहोहम, पहिल्यांदा सोहम, मध्ये कोहम, आणि नंतर देहोहम. मी देह आहे. सगळे म्हणतात ते बघ, नवीन कपडे घातले, मातीत खेळायचं नाही. अरे कपडे म्हणजे सुद्धा मी का, लक्षात ठेवा. मुलगा म्हणतो आईला कपडे काढून टाक, बाकीचे मित्र मातीत खेळतात, मला मातीत खेळायला जायचं आहे. अजून मामा येणार आहे ना तुझा, त्याला ते नवीन कपडे दिसले पाहिजेत, म्हणून सक्तीनं त्याला आत बसवतात. तू देह आहेस. सध्या तर परिस्थिती एवढं बदललेली आहे, पाण्याची बाटली दुसऱ्याला द्यायची नाही, दुसऱ्याची पाण्याची बाटली तू घ्यायची नाही. कोविड नंतर ते हे अति झालं होतं. मास्क हे घालून जायचं, आपला मास्क दुसऱ्याला द्यायचा नाही, दुसरा मास्क हे आपलं दुसऱ्याला द्यायचं नाही, आणि दुसऱ्याचं आपण घ्यायचं नाही. ही भारतीय संस्कृती आहे का रे. अरे त्याला काय वाटेल ते दे. कारण तो मग सुदामाची गोष्ट काय, कृष्णाला तो एवढे 4 हे देतो, चिवड्याचे दाणे देतो, पुढे तू कृष्ण त्याला सोन्याची नगरी देतो. आपण देण्यावर आहे. जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो, जास्तीत जास्त तुला देतो. मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण तुला देतो. आज परिस्थिती अशी आलेली आहे, संस्कृतीत हा बदल झालेला आहे, आणि सगळ्यात फॅशनेबल शब्द म्हणजे जीवनशैली अशी झालेली आहे. म्हणून एका पुस्तकात एक प्रसंग आहे. प्रसंग काय आहे, मुलगी थांबलेली आहे, गाडी बाबा गॅरेजमधून काढतायत, आणि इतक्यात पोदेर पॉ वाजवत येतो. पोदेर आला की सगळ्यांना बरं वाटतं. म्हणजे आता ब्रेडच द्यायचा ना रोज, कोण रोटी करणार आहे त्यावेळेला. आणि बाहेर चपाती वगैरे काही मिळत नव्हते, आत्ता मिळतात, पण सकाळी कोण आणणार आहे रोज, नाही तर मग त्या डब्यात 5 रुपये घालून देते आई. डबा रिकामा आहे, कारण पोदेर आला नाही तर काय, आदल्या दिवशीची भाजी गरम करून देता येते, पण ब्रेड पाहिजे ना त्याच्यात, नाही तर 5 रुपये देते. आणि पोरगी त्यावेळेला 5 रुपयाला बटाटेवडा मिळत होता, ती बटाटेवडा खाईल, भजी खाईल, नको ते खाईल. पोदेर म्हणजे परब्रह्म होतं. अशा वेळेला ती त्या पोदेराकडे बघते, आणि इतक्यात त्याची ती मोठी टोपली, तो उतरतो एका पायाने आणि पडतो. अरे पडला. पोदेरापेक्षाही ते उणे इकडे तिकडे पडतात, त्याची लोकांना चिंता. पोरगी म्हणते तो पडला काय, अरे कुणी म्हणतात बेशुद्ध, पाणी आणा. कोण कोणाला पाणी देणार आहे. अशा वेळेला ती म्हणते जाऊ द्या, आई जास्तीत जास्त मला मारेल ना, पण हा मरेल, म्हणून धावत जाते, आपली वॉटर बॉटल त्याच्या तोंडात घालते, आणि तो शुद्धीवर येतो. त्यावेळेला आई म्हणते दुसऱ्याला पाणी द्यायचं नाही म्हणून मी सांगितलं होतं ना. त्यावेळेला आजोबा म्हणतात मी तुला नवीन वॉटर बॉटल आणून देतो, तू प्राण वाचवलेला आहेस. माझी वॉटर बॉटल द्यायची नाही, तो मेला तरी चालेल. ही कुठली संस्कृती आहे. आपण शिकवतो तसं, देह आहेस, काळजी घे. तुम्हाला एक सहजच सांगतो आणि वाचायला लागतो की 5वीतली मुलगी लंगडी खेळत होती, अत्यंत चांगली लंगडी खेळत होती. मी शिक्षकांना बोलवलं, आमच्याकडे काय 3च शिक्षक होते त्यावेळेला. या किती सुंदर, आपण हिला लंगडी चॅम्पियन बनवू शकतो. आपल्याला शाळेला ग्राउंड नाही आहे, पण क्लासमध्ये सुद्धा लंगडी खेळता येईल.
असं करता करता ती पडते. पडल्यानंतर तिच्या दाताचा तुकडा जातो. रक्त आलेलं नाही आहे, तिला वेदना नाही आहे, तो तुकडा हातात घेऊन ती जोरात रडायला लागते. काय भयंकर! हाही गोष्ट 1989ची आहे, 1989. मुष्टिफंडचं पहिलं वर्ष. हातात दात घेऊन रडायला लागते. बाहेर येतो तिला, हे तू का रडतेस? त्यावेळेला ती किती 9 वर्षाची मुलगी. का रडतेस? आई म्हणणार आता आणखीन 1 लाख रुपये वाढले. मी दिसायला चांगली नाही आहे, 10 लाख रुपये हुंडा दिल्याशिवाय तुझं लग्न होणार नाही. 5वीतली मुलगी, आईला लग्नाची चिंता, 10 लाख रुपये. आता दात पडला पुढचा म्हणजे आणखीन 1 लाख रुपये द्यायला लागणार आहेत. आईला कळणार सुद्धा नाही. बाबांना फक्त सांगूया. डेंटिस्टकडे नेलं, त्यांनी कॅप घातली आणि कळलंच नाही. नंतर महिन्यानंतर आईला विचारलं, काय मुलीचे दात काय म्हणतात? दाताला काय झालं? काही नाही, आम्ही टोपी घातली आहे म्हटलं. म्हणजे काय? तोपर्यंत सगळं निवळलेलं होतं प्रकरण. देह आहेस तू, हे लक्षात ठेवा. किती उदाहरणं देता येतील. यू आर बॉडी, सो एम आय. सो आय एम ओके, आर यू ओके? हां, आय एम ओके विथ यू बिकॉज यू आर बॉडी, आय एम बॉडी. बॉडी बॉडी, हां हेच आहे. नाहीतर नुसती बॉडी मानणाऱ्याला देहाच्या पलीकडे काहीतरी आहे मानणारा एकत्र तेल आणि पाण्यासारखे एकत्र येतात. तेल आणि पाणी एकमेकात मिसळतच नाही, सेपरेट राहतात ते. आणि मग तो अवॉइड करायला लागतो, तो मुमुक्षू. आणि शेवटी निस्संदेह, कुठलाच डाऊट उरत नाही त्याला. आणि मग काय? तो साधू बनतो, सिद्ध. म्हणजे पहिल्यांदा बद्ध आहे, नंतर हे काही ठीक नाही आहे म्हणून तो पक्षी वरती बघायला लागतो, तो मुमुक्षू आहे. नंतर तो समोर बसतात, जवळजवळ जायला लागतो, तो साधक आहे. आणि पूर्णपणे त्या पक्षात जातो, सिद्ध बनतो. हे लक्षात ठेवा. आपण आता वाचूया. ज्यांनी हे आपण घरी नेणार आहोत, ज्यांच्याकडे पेन आहे, कारण चुका झाल्यात यावेळेला. आणि बद्ध लक्षणं आपण आधी वाचूया. दशक 5 समास 7. श्रुती भावे सावध. पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना खात्री आहे. आता हे वाचतोय आपण, प्रवचन करतोय म्हणून तुम्ही झोपता वगैरे हे मला समजण्यासारखं आहे. पण वाचताय हा कशाचा? गुरु शिष्यांचा संवाद. हा दासबोध ग्रंथ आहे ना, हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. पण तरी गुरु त्याला सांगतोय, अरे सावध राहा, तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय. त्यांनी मागे काय प्रश्न विचारलाय? बद्ध म्हणजे काय? मुमुक्ष म्हणजे काय? साधक कोणाला म्हणायचं? सिद्ध केव्हा होतं? हे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर आहे. म्हणून श्रोती भावे सावध. प्रस्तुत म्हणजे या समासात ऐका, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, पुढे निरोपिले, असे ते 4 समास आहेत. हे 4 समास आहेत. बद्ध, अगदी लक्षात ठेवा, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. न कळे आता बद्ध म्हणजे काय? न कळे परमार्थाची खूण. परमार्थ म्हणजे काय तेच त्याला कळत नाही. न कळे अध्यात्म निरूपण, त्याला नको असतं, ते कंटाळवाणं वाटतं, तो जात नाही अशा ठिकाणी. न कळे. त्याच्यानंतर न कळे आपणासी आपण. आपण सकाळी बघितलं ना, पाहे आपणासी आपण या नावं ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी कसा आहे स्वतःवर फोकस ठेवायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यावर फोकस ठेवायला शिकवावं लागत नाही. आई वडील म्हणा, बघ तो कसा आहे व्यवस्थित, बघ तिला किती मार्क्स पडले, बघ तुझ्या चुलत भावानी कसं बक्षीस मिळवलं. अरे सगळा फोकस दुसऱ्यावरच. आणि ती आपल्याला सतत कोसत असते, बघ तो कसा आहे, बघ ती कशी आहे, बघ तो कसा आहे. कशाला? आईला सांगितलं पाहिजे. मागे सांगितलं होतं ना, 95% मार्क्स पडले त्या मुलीला. म्हणून आईने ती पट्टी तिच्या बॅगेतली काढली, लाकडाची होती, मोठी होती, तिच्या डोक्यावर मारली, 2 तुकडे झाले. दुसऱ्या दिवशी ती मुलगी मला येऊन विचारते, सर कंपास बॉक्समध्ये पट्टी असताना ही मोठी पट्टी कशाला आणायला सांगता? म्हणलं अगं तुम्ही चार्ट्स वगैरे तयार करता, चार्ट करायला ती मोठी पट्टी लागते, पण तुला त्या पट्टीची का चिंता आहे? मग ती बॅगेतून 2 तुकडे काढून दाखवते. अरे कशी मोडली? माय मदर ब्रोक धिस रूल ऑन माय हेड. का? मला 95% मार्क्स मिळाले आणि गेल्या परीक्षेत 96% मिळाले होते. म्हणलं तुझ्या आईला पाठवून दे. गेली परीक्षा होती 20 मार्कांची, ही परीक्षा 50 मार्कांची. गेल्या परीक्षेला 2च धडे होते, या परीक्षेला 5 धडे होते. गेली परीक्षा अर्ध्या तासाची होती, ही परीक्षा 2.5 तासांची होती. गेल्या परीक्षेतले 96% म्हणजे या परीक्षेतले 95 ने 98% सारखे आहेत. ते कमी आहेत मार्क्स, हे जास्त मार्क्स आहेत. असा का नाही विचार करत? ती म्हणाली, हो विचार असा करायचा असतो ना, उद्या नवऱ्याला घेऊन या म्हटलं, तिच्या बाबांना घेऊन या. आणि डोळे मिटून माझ्या केबिनमध्ये खरंच सांगतो तुम्हाला, पुरुष इतके रडलेले आहेत.
कारण त्यांचा हेल्पलेसनेस दोन्ही बाजूने आहे. मुलीला खूप त्रास सहन करावा लागतो, आई तिला खूप त्रास देते, आय एम हेल्पलेस, मी काही करू शकत नाही. म्हणून जास्त बाप रडलेला आहे. इथे तसंच झालं. म्हणजे डोळे बंद करा. तुम्ही अगदी 5वी पासून ते 11वी किंवा 10वीत झाला असाल तुम्ही, आठवा तुम्हा दोघांचे मार्क्स. तुमच्या दोघांना कुठल्या तरी परीक्षेत दोघांना मिळून 95% पडले होते का? नाही हो. बाप रडायला लागतो. आम्ही काय तिच्याकडून अपेक्षा करतो? आम्ही 38% वाले, ही 40% वाली, 40 आणि 38 78, 78% आमच्या दोघांचे मार्क्स, आणि तिला 95 मिळाले म्हणून आम्ही मारतो. मग त्या आईलाही रियाज, तिला तुम्ही टार्गेट देऊ नका, तिला अभ्यास करा सांगा, अभ्यास करण्यासारखी परिस्थिती द्या. ती जर जागणार असेल तर तिच्याबरोबर बसून जागा, ती लवकर उठणार असेल तर तिच्याबरोबर लवकर उठा. तुला चहा पाहिजे का? मी चहा फ्लास्कमध्ये घालून देऊ का? प्रेमाने विचारा ना तुम्ही. बस, बाकी काही करू नका. आई ह्या वेळेला मला कमी मार्क, किती कमी मार्क पडले तरी चालते, तू अभ्यास चांगला कर, त्याच्यासाठी आम्ही आहोत. वी आर द फॅसिलिटेटर्स ऑफ युअर स्टडी. कोण म्हणतात? पेरेंट्स. वी आर फॅसिलिटेटर्स ऑफ युअर लर्निंग. कोण म्हणतात? टीचर्स. फॅसिलिटेट म्हणजे सोपं करणं, सवलतीनं घेणं, सोयीचं करून देणं, त्याला फॅसिलिटेट म्हणतात. वी आर नॉट टीचर्स, वी आर फॅसिलिटेटर्स ऑफ लर्निंग. वी आर नॉट पेरेंट्स, वी आर फॅसिलिटेटर्स ऑफ लिव्हिंग. हे लक्षात घ्या ना. हे लक्षात आल्यानंतर मुलांकडे बघण्याचीच दृष्टी बदले, इतरांकडे बघण्याची दृष्टी बदले. मी कोण आहे हे ज्याला कळत नाही त्याला बद्ध म्हणायचं. आणि त्याला का कळत नाही? सतत त्याची दृष्टी इतरांवर असते. म्हणून ध्यान महत्त्वाचं आहे. ध्यानाबद्दल प्रश्न विचारतात लोक, आणि त्या प्रश्नाला हेच उत्तर आहे की ध्यान करताना ते मानसपूजा करावी का, श्वासाकडे लक्ष द्यावं का, की कुठल्या तरी प्रतीक एखादं ओंकार वगैरे त्याच्यावर. हे ध्यान करून होणारी गोष्ट नाही, ध्यान लागायचं असतं. ध्यान लागण्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत त्या दूर करायच्या असतात. दगडात मूर्ती असते, ती त्या मूर्तिकाराला दिसते, तो बाजूचा दगड दूर करतो आणि मूर्ती त्यातून प्रकटते. हे महत्त्वाचं आहे. आपल्या मुलात कोणती मूर्ती दडलेली आहे हे आपल्याला माहीत नाही, पण एका दगडात ज्याप्रमाणे गणपती करता येईल, विष्णू करता येईल, हनुमान करता येईल, देवी करता येईल, सगळे देव एका दगडात आहेत. असं विचारायचं की बाबा तुझे बाबासुद्धा या दगडात आहेत, तुझ्या आजोबासुद्धा दगडात आहेत, मला चित्र फोटो आणून द्या, मी त्यांची मूर्ती या दगडातून काढतो. या दगडात किती मूर्ती आहेत? N+1. आपल्या मुलांच्या किती पॉसिबिलिटीज आहेत? N+1. तुम्ही हे करू शकतो का, ते करू शकतो का, ते करू शकतो का, ते करू शकतो का, सगळं करू शकतो, पण मला जे कळणार नाही तेही तो करू शकतो. N+1. मुलांकडे बघण्याची दृष्टी कशी पाहिजे? सूत्र शिक्षणाचे म्हणून आपलं पुस्तक आहे, त्यात हे सगळा पहिलाच न्याय दिला आहे, वटबीज न्याय. एवढंच सासवांपेक्षा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मस्टर्ड सीड, मोहरी, त्याच्यापेक्षा लहान तिळा एवढं सीड असतं वडाच्या झाडाचं. फांदी लावून वड तेवढा वाढत नाही, बीजातून वाढतो. आणि तुम्ही बी पेरलं, तुम्ही म्हणतात वडाच्या झाडाचं बी असतं का? अरे वडाच्या झाडाला फळं असतात, ती फळाशी गुच्छ असतो त्याचा, ती कावळा खातो, आणि ते बी कावळ्याला पचत नाही, म्हणून जी इमारत वाढत असते त्या इमारतीवर तो कावळा विष्ठा करतो, त्या विष्ठेत ते बीज असतं, ते बीज पडतं. कागविष्ठेचे झाले पिंपळ, कागविष्ठेचे झाला वड, आणि म्हणून भिंत बांधल्यानंतर ते बीज भिंत फाडून बाहेर येतं. फोडून बघता ना तुम्ही, केवढी मोठी मोठी झाडं वाढतात, भिंतीतून येतात. काकविष्ठेचे झाले पिंपळ, पण त्याला सर्वही मानिती मंगळ, पवित्र मानतात. अमंगळ कोणी मानत नाही. ते कावळ्याच्या विष्ठेतून झालेलं आहे. वडाचं झाड बघा बरं, त्या एवढ्या बीजात तो संपूर्ण वृक्ष वाढण्याचा प्रोग्राम दिलेला आहे. प्रोग्राम किती वाढणार आहे? वटा एवढं. त्याच्या पारंब्या, नवीन वृक्ष होणार आहे, पारंब्या आणखीन नवीन वृक्ष होणार आहे. बघा ना, संपणार आहे. त्याला अक्षय वट म्हणलेलं आहे. आणि म्हणून माझ्या मुलात एवढी चांगली बीजे आहेत, पॉसिबिलिटीज, पोटेन्शियल्स आपण शब्द वापरतो ना, माझ्या मुलात आहे. पण तू हेच केलं पाहिजेस म्हणल्यानंतर बाकीचं सगळं मरतं, काळाच्या ओघात कोमेजून संपून जातं. कोण मित्र आहे मुलाचा? मी शत्रू आहे. मित्र म्हणून म्हणवतो. आता पालक जागे झाले, कारण मुलांनी आत्महत्या धडाधड करायला सुरुवात केली. आता मुलांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत, कारण त्याला स्वातंत्र्य दिलं आहे. तू शिकायचं शिक. तुला सगळेजण सांगतात तुला मार्क मिळतील ना, त्याच्या पुढे तुझ्या करिअरचा विचार करू. आत्ता मला नीट क्लिअर केलं पाहिजे, मला ती इंजिनिअरिंगची एंट्रन्स क्लिअर पाहिजे. प्रचंड दडपण त्या मुलांवर येतं. म्हणजे मुलं ती मिळवतील नीट वगैरे पासून डॉक्टरची, परंतु
इतकी आत खचून जाते, इतकी आत खुजी होतील, दे विल रिमेन ड्वार्फ, शॉर्ट, विकास होणार नाही पूर्ण. म्हणून घरातलं वातावरण कसं पाहिजे? मुक्त वातावरण पाहिजे, तरच बद्धाकडून सिद्धाकडचा प्रवास घरात चालू राहील. हे अगदी लक्षात ठेवा. पुढे वाचूया ना. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी. सत्संग नको आहे आणि संतांची निंदा करायला आहे. आम्ही या स्टेजमधून गेलेलो होता, सगळ्या संतांची निंदा, या संतांनी सत्यानाश केला, आपल्या समाजाचा सत्यानाश संतांनी केला. इथून आमचा प्रवास सुरू झाला. संत आणि सायन्स नावाचं एक पुस्तक आहे, आमच्याच एका प्रोफेसरने लिहिलेलं. त्याच्यात ते आता पुढे येणार आहे, गर्भवास किती घाण आहे, आणि त्या गर्भात गर्भजल म्हणजे काय, त्याचं मलमूत्र विसर्जन तिथेच होतं, आणि त्याच्यात 1-2 दिवस नाही 9 महिने तो राहतो. अरे पुन्हा गर्भवासात येणार नाही अशी प्रतिज्ञा करा, म्हणजे पुढचा जन्म घेणार नाही अशी प्रतिज्ञा करा, म्हणजेच याच जन्मात मुक्त होईल अशी प्रतिज्ञा केल्यासारखं नाही का? गर्भवास चुकवा तुम्ही. ऐका, मनाच्या श्लोकात सुद्धा की निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकासी. निरोध झालेला आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आम्ही गमतीनं म्हणतो ना की निरनिराळी आसनं अनेक जण करतात, बाबा रामदेव करतात. गर्भासन करता येईल का? तो गर्भ एवढा असतो, सगळीकडे फिरतो. ती लगेच म्हणते आज त्याने पहिली लाथ मारली, आतून लाथ मारतो तो. लाथांचं काय कौतुक. प्रत्येकजण म्हणतं की तो फुटबॉल प्लेयर होणार, पुढे फुटबॉल त्याला मॅथमॅटिक्समध्ये मिळतात, हे लक्षात ठेवा. पण सगळ्यांचा प्रवास हा, सगळ्यांचे अनुभव हेच. दुसऱ्याच्या अनुभवावरून मी शिकतच नाही. आज त्यांनी मलाही लाथा मारल्या, पुढे तो बाहेरून लाथा मारणार आहे, आत्ता आतून मारतोय तर कौतुक करता त्याचं. हे सगळं विचार करा. सगळं देहाच्या अंगानं विचार आहे. देह बॉडी कॉन्शियसनेस, आणि ध्यान म्हणजे बॉडी कॉन्शियस म्हणजे अनकॉन्शियस, विसरून जायचं. बॉडी कॉन्शियसनेस लूज केल्याशिवाय ध्यान लागणार नाही. मला शरीराची आठवण येते. एक प्रसंग सांगतो आणि वाचेल, तुम्हाला कळेल सिद्ध कसा असतो ते. बद्धापासून सुरुवात विवेकानंदांची झाली की हो. ते वेडा म्हणायचे रामकृष्णांना, काय तुम्ही सांगता सगळ्यांना, काय तुम्ही हे सतत करता. त्यांनी काय केलं रामकृष्णांनी, हा कॉलेजच्या पहिल्या वर्गाला म्हणजे 17-18 वर्षाचा नरेंद्र, विवेकानंद नंतर झाले, तो त्यांना पहिल्या भेटीला गेल्यानंतर म्हणतात माझ्या मांडीवर बस. 18 वर्षाचा पोरगा रामकृष्णांच्या मांडीवर त्याला बसवलं, आत नेला. मी भरवतो ते तुला खाल्लं पाहिजे, जिलबी भरवून घेतो का 18 वर्षाचा मुलगा आणि नरेंद्र सारखा. पण तो तयार करत होते, त्याला तयार करत होते, कारण पुढे तुला मोठा रोल करायचा आहे. फार चांगलं चरित्र आहे ते रामकृष्ण विवेकानंद. म्हणून तुम्हाला सांगतो की मुलाकडे कसं वागायचं, गुरु शिष्याकडे वागतो तसं. गुरु म्हणजे पिता आहे आणि शिष्य हा पुत्र आहे. म्हणून पुढे सिद्धापर्यंत गेल्यानंतर एक प्रसंग सांगतो. त्यांनी नावं बदललेली आहेत, आपली संन्यास घेतलेला आहे, आणि विवेकानंद एकत्र राहतात, आणि त्यांच्यात प्रेम निर्माण झालं की अरे तो जरा आजारी आहे ना, आपण सेवा करूया त्याची, आपण 3-3 तासाची शिफ्ट घेऊया. विवेकानंद म्हणाले हे काय करतोय आपण, अरे घरापासून आपण दूर आलो. अरे कलकत्ता म्हणजे पलीकडे, कलकत्त्याला रामकृष्णांसाठी मिठाई वगैरे आणायला जायचंय, शेजारी घर जायचे नाहीत. आईला सांगितलं मी पुढे कलकत्त्यात आल्यानंतर मला घरात येण्याचा आग्रह करू नको, तू मला भेटायला ये, पण मला भेटायला मी राहतो तिथे, कधीही यायचं नाही. कुणाच्याही आईवडिलांना परवानगी नव्हती, पण आपण एकमेकाच्याच प्रेमात पडायला लागलोय. मग काय करायचं, 2.5 वर्ष एकमेकांना भेटायचं नाही अशा दिशेने प्रत्येकाला जायचं. त्या याच्यात ते मडगावला आले होते, आणि विवेकानंदांची साल आपण म्हणतो ना, दामोदराच्या सालाच्या समोर आहे तिथे, आणि तिथे ते सुब्राय नायक होते त्यावेळेला. त्या सुब्राय नायकांनी त्यांची सगळी सेवा केली, आतिथ्य केलं. तिथे बरेच प्रसंग घडले. विवेकानंदांच्या काही वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे ही काठी तुमची आहे, आठवण म्हणून ठेवू का, ही नवीन काठी तुम्हाला देतो. ते म्हणाले मला काठी लागत नाही, दिली कुणी म्हणून मी ठेवली, तुम्ही हे चप्पल घालून आलेले आहात, त्या चप्पल आम्ही पादुका म्हणून ठेवू का. तिथे काय आहे हे मला माहीत नाही, कारण ती कायम बंद असते खोली, बाहेरून खिडकीसुद्धा केलेली नाही आहे. ग्रेट आहे आपलं सरकार, उद्धवा अजिबात सरकार, हरकत नाही आहे. अरे विवेकानंदांची खोली इथे आहे, कुणाला माहीत नाही. बघा कुठे आहे, त्यांच्या वस्तू आहेत तिथे, हे फक्त आम्ही वाचलं आहे. कारण विवेकानंद इन गोवा पुस्तिका आहे, विवेकानंद इन बेळगाव, बेळगावहून गोव्याला आले, कोल्हापूरहून बेळगावला गेले, कोल्हापूर संस्थान. ती राणी ती म्हणाली तुमच्या तेजाने मी दिपून गेलेलं, मला तुला काहीतरी द्यायचं आहे तुम्हाला.
ते म्हणाले मी काय, मला काही नको आहे, हे वस्त्र फक्त मी गुंडाळलं आहे. ह्याला शिंपी लागलाय का? नाही, दुकानातून घेतलं आणि गुंडाळलं. विवेकानंदांचे फोटो बघा, परदेशात गेल्यानंतर मग खिसा असलेले लोक त्यांना द्यायला लागले. मग विवेकानंदांनी असे कोट वगैरे घातलेले सुद्धा त्यांचे फोटो आहेत. पण मी नुसतं गुंडाळलं एकच वस्त्र, मला कशाला देतेस तू निरनिराळे वस्त्र? नाही, काहीतरी घेतलं पाहिजे. कोल्हापूरला काय प्रसिद्ध आहे, त्याही वेळेला चपला होत्या, हे लक्षात ठेवा. मग दे चपला, एक चपलांचा जोड दे. चालत निघाले होते ना, कोल्हापूरहून बेळगावला येताना पहिला माणूस जो अनवाणी दिसला त्याला चपला दिल्या आणि विवेकानंद पुढे निघाले. आपल्या महाराजांनी हेच केलं ना. महाराजांना थंडी वाजत नव्हती, लंगोटी घालून ते नैमिषारण्याच्या बर्फावरून जात होते. हे कसलं बळ आहे, हे आत्मिक बळ आहे. पण एक व्यापारी असायचा, मी थंडीनं कुडकुडणाऱ्या 108 जणांना कांबळी म्हणजे ब्लँकेट्स देईन असं त्यांनी बोललेलं असायचा. मला मुलगा झाला तर, मुलगा झाला मग 108 शोधायचे कुडकुडणारे. त्याच्यात महाराज 12-13 वर्षाचं वय महाराजांचं. अशा वेळेला ते ब्लँकेट दिलं, त्याचं समाधान म्हणून ब्लँकेट घ्यायचे आणि पुढे खरंच कुडकुडणारा दिसला की महाराज त्यांच्या अंगावर पांघरायचे. त्या ब्लँकेटवरून मी तो प्रसंग तुम्हाला सांगतो की ते हिमालयात दोघंजण भेटले, स्वामी अखंडानंद आणि विवेकानंद. त्यावेळेला त्यांची नावं हीच होती. विवेकानंदांचं नाव निराळ होतं, विविधसानंद, विविधिशानंद. गोव्यात आले होते त्यावेळेला त्यांचं नाव विविधसानंद होतं. विवेकानंद पुढे अमेरिकेला जाण्यापूर्वी बोटीत चढताना मला वाटतं त्यावेळेला ठेवलं विवेकानंद नाव आहे, कारण विवेकही आहे आणि आनंदही आहे तुमच्यात, तुमच्या व्यक्तिमत्वात दोन्ही आहे. हे नाव बदलू नका असं एका राजाने त्याला सांगितलं, ज्याने त्यांचं तिकीट विकत घेतलं होतं अमेरिकेत जाण्यासाठी. मग विवेकानंद नाव टिकलं. मजा बघा, दोघंजण भेटले. अरे ध्यानाची वेळ झाली नाही का, मी या झाडाखाली, हिमालयाच्या पायथ्याशी मी या झाडाखाली बसतो, तू त्या झाडाखाली बस. सगळीकडे दलदल होती, चिखल होता, रेबो आपण म्हणतो ना, आणि त्याच्यात मोठे मोठे जळार मॉस्किटोज होते. आणि हे बसले, ताट बसल्यानंतर जळार बसायला लागले, इकडे मारतायत तिकडे मारतायत. अखंडानंद नरेंद्र भाई विवेकानंद काय करतोय बघितलं तर विवेकानंदानी ही वॉज वेअरिंग द ब्लँकेट ऑफ मॉस्किटोज. शरीरावर एकही जागा नव्हती जिथे मॉस्किटो बसलेला नव्हता. हातावर काय, तोंडावर काय, सगळीकडे. आणि विवेकानंदाचं ध्यान चाललेलं होतं. 1.5-2 तासांनी ध्यानाची वेळ संपल्यानंतर ते बाहेर आले, उठले, डास उडून गेले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मॉस्किटो तुम्हाला बाईट वगैरे करत नव्हते? ते म्हणाले, वर देअर मॉस्किटोज, डास होते इथे, मला काही जाणवलं नाही, बिकॉज आय वॉज नॉट इन द बॉडी, आय वॉज नॉट बॉडी. सोपं करून सांगतोय, मी शरीरात नव्हतो, मी शरीरच नव्हतो. खुर्चीला डास चावणार आहे का सांगा बरं? नाही आहे. जिथे वॉर्मथ आहे, ब्लड आहे, तिथेच डास बसणार आहे. मला ब्लडही नव्हतं, मला वॉर्मथही नव्हते, मी एका निराळ्या जगात होतो. त्याला ध्यान म्हणलेलं आहे. ते ध्यान झालं की देह विसरला, मी निस्संदेह बनतो. हे शेवटची ओवी आपण आज वाचणार आहोत. देहच नाही तर संदेह कुठला, म्हणून निस्संदेह श्रोती साधू ओळखावा, सिद्ध ओळखावा. पुढे बघा, हाती हे सगळ्यात प्रसिद्ध ओव्या कालपासून आपण बघतोय ना की सगळ्यात प्रसिद्ध ओव्या हाती द्रव्याची जपमाळ. श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम. अरे बापरे, मार्च महिन्याला इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजे, CA जायला पाहिजे. CA नाही, श्रीराम जयराम जय जयराम. तरी बरं, श्रीराम जर CAचं नाव असेल तर त्याचाही जप झाला. हाती द्रव्याची जपमाळ. द्रव्य म्हणजे पैसा, सगळे पैशाचे विचार, सगळे पैसा साठवण्याचे विचार, सगळे देहाच्या भोगाचे विचार. आत्ता घेऊया बजेटपूर्वी, बजेटनंतर किमती वाढतील, हे सगळे विचार. हाती द्रव्याची जपमाळ. कांता ध्यान सर्व काळ. कांता म्हणजे पत्नीच असलं पाहिजे असं नाही, पती पत्नीवर वो ती असू शकते, लग्नापूर्वी ती असू शकते, GF आपल्याला माहीत आहे, किंवा BF हे असतातच. त्यांचा विचार. हातात द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ. पुढचं फार सुंदर आहे, सत्संगाचा दुष्काळ. दुष्काळ कशाचा तर पाणी. अरे 24 तास पाणी आहे, पैसा वाटेल तितका पैसा आहे, रोज 1 तारीख आहे, खायला वाटेल तेवढा आहे, वाटेल तेवढा आहे. दुष्काळ कशाचा आहे? सत्संगाचा. सत्संग नको, चांगलं साधन नाम नको, चांगल्या ग्रंथांचं वाचन नको, चांगल्या ठिकाणी जिथे चालते उपासना तिथे जायला नको. सत्संगाचा दुष्काळ. सुंदर, मी पुन्हा वाचतो ती ओवी. अति द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध. बद्धाचं एका ओळीत चरित्र सांगितलेलं आहे की सतत पैशाचे, उपभोगाचे, देहाच्या सुखाचे विचार मनात सतत. ती करत असेल तर त्याचं ध्यान, आणि तो करत असेल तर तिचं ध्यान. कांता ध्यान सर्व काळ.
आता स्त्री जप करत असेल तर तिला नवरा आठवेल, आपला प्रियकर आठवेल, हे उघड घ्यायचं. कांता ध्यान सर्व काळ आणि सत्संगाचा दुष्काळ. सत्संग सुकाळ त्यावेळी आता सुद्धा आहे. गोव्यात किती निरनिराळ्या प्रकारचे पंथ आहेत, त्या पंथाची केंद्र आहेत, तिथे त्यांची उपासना चालते. उपासनेची पद्धत निराळी असली तरी तो एक परमेश्वर आहे, ते एक परब्रह्म आहे, त्याच्याशी जोडलं हे कॉमन आहे. हे सगळं दासपंथ असू दे, दत्तपंथ असू दे, नाथपंथ असू दे, हे कॉमन आहे, हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलं, जागृत द्रव्य दारा तेची. दारा तेचे एक शब्द आहे, दोन शब्द आहेत. द्रव्य म्हणजे पैसा आणि दारा म्हणजे पत्नी, म्हणजे स्त्री, ज्याला रामकृष्ण म्हणायचे कामिनी कांचन. कामिनी कांचन, कामिनी कांचनापासून सावध राहा, कामिनी कांचनापासून सावध राहा. आणि त्यांचे सगळे शिष्य आहेत ना, ते कामिनी आणि कांचनापासून सावध राहिले. विवेकानंद काय हो, ते तर सगळ्या कामिनींमध्येच होते की. त्यांची शिष्यासुद्धा परदेशातली मार्गारेट नोबल, ती असायची ना सतत, ते जातील वगैरे तिकडे. अमेरिकेत गेले, त्यांना आधार दिला त्या सगळ्या लँडलेडीज, अशा आपण ज्याला म्हणतो ना स्पिनस्टर्स, लग्न न झालेल्या अशा स्त्रियांच्यात ते कायम असायचे. रामदास अशा स्त्रियांच्यात असायचे. एका बाजूनी कोण आहेत, तर वेण्णाबाई आहेत, दुसऱ्या बाजूनी अक्काबाई आहेत. त्यांच्या भावानी मोठे, ज्यांना आपण म्हणतो श्रेष्ठ, त्यांनी त्यांना पत्र लिहिलेलं एका कवितेत, अरे लक्षात ठेव, तू पोपट आकाशात उडणार आहेस, पण सध्या सोन्याच्या पिंजऱ्यात तू फिरतोस. म्हणजे इकडे बाई आहे, तिकडे बाई आहे, इकडे बाई आहे, मोहात पडशील आणि तुझा उद्देश विसरशील. त्याला त्यांना रामदासांनीच उत्तर दिलं, अरे मी असा पोपट आहे की या पंजऱ्याचं सुद्धा आकाश करून टाकेन, मला भीती नाही आहे. मी मनाचा स्वामी आहे, मी दास आहे, पण स्वामी समर्थ रामदास. इकडे दास आहे, इकडे स्वामी आहे. मी पहिल्यांदा मी स्वामी आहे, गोस्वामी. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा मी स्वामी आहे. तेव्हा तू चिंता करू नकोस, पण तू दाखवलेला कन्सर्नबद्दल, म्हणजे माझ्याबद्दल तुला काळजी वाटते ह्या स्त्रियांच्या. विवेकानंद तसेच होते ना. एक प्रसंग फक्त पाहूया, आपल्याला कळेल की विवेकानंदांचा अधिकार काय होता. विवेकानंद अमेरिकेत गेले त्यावेळेला ते 30 वर्षांचे होते. अत्यंत तेजस्वी तरुण होता, तडफदार. त्यावेळेच्या वर्तमानपत्रातल्या ज्या हेडलाईन्स आहेत ना, परत कधी जर विषय मांडला विवेकानंद रामकृष्ण, तर त्या हेडलाईन्स तुम्हाला सांगेल. भारतातून कोण आलेला आहे, एक असा झंझावाती मंक आलेला आहे, साधू आलेला आहे, वावटळीसारखा तो आलेला आहे, वादळासारखा आलेला आहे, ज्याच्या जवळ जातील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याबरोबर उंच ओढतो. अशी वर्णनं होती विवेकानंदांची. ते भाषणं करायचे, 500-500 लोक तिकीट देऊन यायचे. त्यावेळेची पॉप्युलेशन लक्षात ठेवा, अमेरिकेत 500 लोक. त्याच्यात तरुण असायच्या, तरुणी असायच्या आणि काही जण रेंगाळायचे. त्यावेळी विवेकानंद त्यांच्याकडे जायचे, कारण त्यांना आपला विचार पसरायचा होता ना. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. एकदा हे सगळेजण गेल्यानंतर एक तरुण मुलगी थांबलेली आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत तरुण आहे. त्यावेळेला तू का थांबलीस, तुला काही विचारायचं आहे का. ती म्हटलं मला प्रश्न विचारायचा आहे, पण मी कसा विचारू. तिला साधं विचारायचं होतं, माझ्याशी लग्न कराल का. पण ती हुशार, तिने काय प्रश्न, आय वूड लाईक टू हॅव सन लाईक यू. मला तुमच्यासारखा मुलगा व्हायला आवडेल. मॅरी मी ऑर डोंट मॅरी मी, बट आय वॉन्ट टू हॅव अ सन फ्रॉम यू लाईक यू. क्षणात ते खाली वाकले, त्या मुलीचे पाय धरले आणि सांगितलं, मदर ब्लेस मी, ओ मदर, आई मला आशीर्वाद दे. वाय सन लाईक मी, आय ॲम युअर सन. वयाने मोठा नाही, तू लहानपणापासून माता आहेस. खेळताना बघा, मुलगा कधी भावलीशी खेळत नाही, मुलगी कायम भावलीशी खेळते. मुलगा गाड्यांशी खेळतो, विमानांशी खेळतो. ती भावली आहे. आता बघा, ही माझी किटली आहे, ती ठेवते, तिला ती खेळणीसुद्धा आपण आणून देतो ना. कुकरसुद्धा हल्ली मिळतो, गॅस मिळतो, हे खेळण्यातलं सगळं ती त्याच्यात रमते. ही गंमत आहे सगळी. मुद्दा काय आहे की ज्यावेळेला विवेकानंद विचार करत होते त्यावेळेला देहाच्या पलीकडे ते गेलेलेच होते. बॉडी कॉन्शियसनेस, यू लूज युअर बॉडी कॉन्शियसनेस. आणि मग बघा किती वरची प्रगती होते. ते पुढे सांगितलेलं आहे, द्रव्य दारा. दारा म्हणजे पत्नी आणि द्रव्य म्हणजे पैसा. कामिनी म्हणजे पत्नी आणि कांचन म्हणजे सोनं, पैसा. तेची तीर्थ. तीर्थक्षेत्राला कशाला जायचं. आपण म्हणतो ना, हेच माझं पंढरपूर. पण केव्हा म्हणलेलं आहे, पुंडलिक म्हणतो. पंढरपूर त्यावेळेला असेल, पण पंढरपूरला प्रसिद्धी पुंडलिकामुळे आली. पुंडलिकाला भेटायला आले आणि हे मागून आले. त्यावेळेला ह्याने वीट मागे फेकली, मागे बघितलं सुद्धा नाही. माझ्या आईवडिलांची सेवा संपेल त्यावेळेला मी तुमच्याकडे बघीन, तोपर्यंत उभं राहा. अगदी जमिनीवर नको म्हणून ती समोर वीट होती ती टाकली. बघा,
अजून त्यांनी मागे बघितलेलं नाही आहे. मागे बघून काय तू विठ्ठला कसा आहेस, ठीक आहेस ना, विठ्ठल निघून जाईल पंढरपूरमधून. पुंडलिक अजून सेवा करतोय, हा आपला भाव आहे. जो मुलगा आईवडिलांची सेवा करतो त्याला पुंडलिक म्हणतात आपल्याकडे, त्याला श्रावण बाळ म्हणतात. कावड घेऊन निघालाय ना तो आपल्या आईवडिलांची. विचार करा तुम्ही, हे संस्कार आहेत आपल्यावर. हे संस्कृतीने घडवलेले संस्कार आहेत, इतिहासाने घडवलेले संस्कार आहेत, परंपरांचे संस्कार आहेत. ते आपण विसरायला लागलेलो. आता त्याची जाणीव करण्यासाठी हे केरला स्टोरी आल्यानंतर अनेकांनी विचारलं, अरे म्हणलं पुस्तकं पाहिजेत कशाला, 20-20 पुस्तकं ग्रेडेड आहेत, फ्रॉम KG to PG संस्कार घडवायचे पुस्तकं आहेत. म्हणलं त्याच्या परीक्षा आहेत, किती पुस्तकं सांगू तुम्हाला. मग घेतल्यानंतर म्हणाले आम्ही आता संस्कार केंद्र चालू करायचं ठरवलं आहे. फोंड्याची गोष्ट आहे. कारण का तो मिळालं ना, अरे 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला हे शिकवा, आंघोळ करताना हा श्लोक म्हणा, जेवताना हा श्लोक म्हणा. हे सगळं दिवसाची दिनचर्या दिलेली आहे. नंतर त्याच्या वाढदिवसाला कुठला मंत्र म्हणायचा, वाढदिवस कसा साजरा करायचा, त्याला नवीन लिहायला शिकवता येतो. विद्यारंभ, विद्येचा आरंभ, कोणता संस्कार करायचा, हे सगळं लिहिलेली पुस्तकं आहेत. इंग्रजीतून पुस्तकं आहेत. आपण बघतच नव्हतो, आता जागे झालेलो आहोत. कारण ज्यांच्या मुली टीनेजर झालेल्या आहेत ते बघून ते हादरले. फार बघा, तो सिनेमा बघितला नसेल तर आपल्या संस्कारावर आघात करून त्यांनी कन्व्हर्शन्स केलेले आहेत. कन्व्हर्शन्स म्हणून द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध. जायचं कशाला इकडे तिकडे, आहे ना द्रव्यदारा. खरंच सांगतो. म्हणून 2 दिवस सुट्टी आहे आणि रविवारी जे वानतेला येतात मी त्यांना नमस्कार करतो. तुम्ही दांडेलीला जाऊ शकत होतात, तुम्ही आंबोलीला जाऊ शकत होतात, कारण 2 दिवस सुट्टी, 1 दिवस शनिवारचा, शनिवार रविवार सोमवार, तरीही तुम्ही वानतेला आलात, नमस्कार. आता 1 माळ जप केली तर 10 माळ जप केल्याचं पुण्य लाभेल. कारण इतक्याच मला संधी होत्या. तुमच्याकडे बायको आणि मुलं म्हणत होती काय त्या वानत्याला जायचे दर आठवड्याला. कोण दर आठवड्याला? 1 महिना 1 रविवार आपल्याला मिळतो. कुठला 1 रविवार? महिन्यातून किमान 4 रविवार असतात. 1 रविवार तुम्ही देवाला द्यायला तयार नाही. देवाला म्हणजे स्वतःला द्यायला तयार नाही. मग आणि नाही मला मुलगा ऐकत नाही, मला समाधान नाही, माझा अजून राग गेलेला नाही आहे, उपासना केल्याशिवाय जाईल कसा. म्हणून पुढे बघा शेवटचं, जागृती स्वप्न रात्रींदिवस ऐसा लागला विषय ध्यास. विषयाचा ध्यास आहे. ध्यासवरून ध्यान शब्द आहे. मग विषयाचा जर ध्यास आहे, ध्यानात विषयच येणार ना. आणखीन काय येणार? नाही क्षणाचा अवकाश. एक क्षणभर सुद्धा तो थांबत नाही उपभोग घेतल्याशिवाय. एक क्षणभर सुद्धा थांबले बायकोचा किंवा मुलीचा विचार केल्याशिवाय. एक क्षणभरी घराचा विचार केल्याशिवाय नाही. हे नवीन घरात गेलं पाहिजे, समर हाऊस केलं पाहिजे. इथे मडगावला सुद्धा बऱ्याचशा इमारती रिकाम्या दिसतील तुम्हाला. रिकाम्या नाहीत, दे आर बुक. एकाने मला सांगितले सगळे पुण्याचे टेनंट्स आहेत. कारण त्यांनी गोव्यात एखादं घर असलं पाहिजे. कधी गोव्यात गेल्यानंतर हॉटेलमध्ये कसं, अरे वर्ष येत नाहीत ते इकडे, पण किती घरं आहेत त्यांची आणि सगळे मिडल क्लास आहेत. बघा हे बद्ध आहेत. त्यांना त्या कोशातून बाहेर काढणं, संसारातून बाहेर काढणं खूप अवघड आहे. अशा वेळेला आपण जर बाहेर पडलेलो आहोत, गेले 2 दिवस आपण इथे येतो, का येतो? आपण मुमुक्षूतून साधकाकडे निघालेलो आणि आपण बऱ्यापैकी साधक आहोत. पुढची सिद्ध अवस्था आहे ती गुरुकृपेशिवाय मिळत नाही. साधक मात्र आपण जरूर आहोत. शेवटचं वाचूया. ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षुपणी पालटे जाणं. हे पुढची पायरी मुमुक्षु आहे. मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे. चाललंय ते काही खरं नाही आहे, चाललंय ते काही बरं नाही आहे, चाललंय ते काही योग्य नाही आहे, ह्यातून जरा सुटलं पाहिजे, यातून जरा प्रगती केली पाहिजे. ती दुसरी पायरी ते मुमुक्षु. आपण सगळे मुमुक्षु आहोत. काहीतरी चांगलं जीवनात घडवायचं म्हणून आपण इथे आलेलो आहोत. आपण पुण्य मिळवण्यासाठी, मला पाहिजे ते प्रपंचात मिळवण्यासाठी आलेलो नाही आहोत. कारण आपल्याला आजपर्यंत बरं कळलेलं आहे मागून मिळत नाही. जे मिळायचं ते मिळणारच, ते टळत नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षुपणी पालटे जाणं, एक तेही ओळखणं पुढले समासी. मुमुक्षुची ओळखण म्हणजे परिचय पुढच्या समासात. आता मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असलेला, म्हणजे बंधनातून बाहेर पडणारा. बद्ध नाही, मुमुक्षु. तरी बद्ध आहेच आपण, अजूनसुद्धा बऱ्यापैकी बद्ध आहोत. आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपल्याला स्थळाचं बंधन आहे, आपल्याला विषयाचं बंधन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणून आपण बद्ध आहोतच, पण तरीसुद्धा या अवस्थेतून बाहेर पडावं, जरा मुक्तीचा अनुभव घ्यावा असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण मुमुक्ष आहोत.
संसार दुःखे दुःखवाला, त्रिविध तापे पोळला आणि निरूपणे प्रस्तावला. निरूपण म्हणजे आत्ता जे चाललंय ते, आणि प्रस्तावला म्हणजे पश्चात्ताप झाला. आपल्याला हळूहळू पश्चात्ताप शब्द जरी वापरत नाही तरी आपल्याला पश्चात्ताप होतो. काही आयुष्य वाया गेलं. अरे हा म्हणतात 2023 संपत आलं, ऑगस्ट महिना संपला, 8वा महिना संपला, म्हणजे 2/3 ऑफ द इयर इज ओव्हर. आता फक्त शेपूट राहिलेलं आहे. हो ना, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर संपलं. बघा विचार करून. आणि हे जर विचार केला तर त्याला म्हणतात मुमुक्षू. त्याला प्रस्तावला म्हणजे पश्चात्ताप झाला, आणि प्रस्तावला म्हणजे निघाला दुसरीकडे जायला. दुसरीकडे म्हणजे जरा वरच्या ठिकाणी, जिथे मुक्त वाटतं असल्या ठिकाणी. म्हणून बघा ना, आश्रम वगैरे आहेत ना, ते निसर्गाच्या कुशीत आहेत. आश्रमात बंधनं घालणं तो मूर्खपणा आहे. आपल्याला घालावं लागतं. रात्री 10ला झोपा, दुसऱ्याला त्रास दिल असं बोलू नका. ही बंधनं इतरांसाठी आहेत. स्वतःवर जर बंधनं घालून घेते, सगळे बोर्ड काढले पाहिजेत. बघा, डूज अँड डोंट्स नसले पाहिजेत. त्याला आश्रम म्हणलेलं आहे. पण आपण विचार करूया. संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला. हे 3 ताप फक्त एकेका वाक्यात बघूया. आपण तो बघितला विषय. एक आहे आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे फिजिकल, बाहेरून आलेला. बाहेरून आलेलं म्हणजे कोविड वगैरे सगळे त्रिविध तापातले आधिभौतिक ताप होते. आत्तासुद्धा डेंग्यू येईल, डोळे येतील, तुम्हाला सावध राहा, हे आहेत ना, बाहेरून आलेलं आहे. बाहेरून आलेले ॲक्सिडेंट, बाहेरून आलेला पूर, बाहेरून आलेला सुनामी, बाहेरून आलेली भूकंप काय किंवा ज्वालामुखी काय, आपण ज्याला व्होल्कॅनो म्हणतो, सगळं बाहेरून आलेलं आहे. ते ताप म्हणजे त्रास आहे. त्रास आपण कोकणीत म्हणतो ना, ताप कशाला देतोस. इकडे संताप शब्द आहेच की, संताप, तापलेला. म्हणून तुमच्या तापाचा आम्हाला त्रास होत नाही, तुमच्या संतापाचा आम्हाला त्रास होतो. कशाला तापता एवढे, आणि कशाला प्रत्येक क्षणी सांगता मला ताप आलाय, कळत नाही का. तुम्हाला ताप आलाय आणि तुमचा ताप आम्हाला होतोय, हा फरक लक्षात घ्या. त्रिविध तापे पोळला ताप. दुसरा आहे तो आधी दैविक ताप. म्हणजे मी आधी केलेली कर्म आहेत त्याचं फळ भोगतोय. आधी कुठलं कर्म केलं आहे, मी का भोगतोय मला कळत नाही, म्हणून आधी दैविक म्हणलेलं आहे. दैव माझं प्रारब्ध. मी इतकं करतो पण मला यशच मिळत नाही हो. आणि शेजारी माझा मित्र आहे, इतके पापं करतो, इतक्या पण त्याचं सगळं चांगलं चाललं आहे. मग असं का चाललं आहे. हा आधी दैविक ताप आहे. मी आधी केलेल्या कर्मांची फळं, हा आधी दैविक ताप आहे. आणि दुसरा आधी आत्मिक ताप, आतून आलेला ताप, त्याला पश्चात्ताप म्हणतात, अनुताप म्हणतात. संतापसुद्धा आतून आलेला आहे. पण आतून आलेले ताप म्हणजे काय, की ज्या वेळेला निरनिराळे काम, क्रोध, लोभ हे सगळे आतून आलेले आहे. माझे शत्रू बाहेरून असतील तर मारणं सोपं आहे. बाहेरून आता मॉस्किटो आले, हे फ्लिट मारा, आपण हिट मारा करतो ना. बाहेरून किती बारका, आता कोरोना दिसला सुद्धा नाही कोणाला. ते मायक्रोस्कोप घेऊन काल त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितला, संशोधन केलं, लस शोधून काढली, व्हॅक्सिन आपण घेतलं, आपल्याला झाला नाही. तो अभ्यास करता येतो जो दिसतो त्याचा. बाहेर आला की त्याच्यावर विजय मिळवता येतो. आतून आहे त्याला मीच विजय मिळवला पाहिजे. अशी काही जादू आहे का. चल तुझा राग गेला, तुला लोभ गेला, तुझी काम वासना किंवा सगळ्या कामना गेल्या, असं काही जादू आहे का. गुरुकडे स्वतःशी जादू नाही आहे. म्हणून आतून आलेले जे ताप आहेत ते खरे ताप आहेत. आणि त्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय तुम्ही जीवनात शांत आनंद मिळवणार नाही. जीवनात शांत मनःशांती पाहिजे. आतले सगळे ताप बंद झाले पाहिजे. आध्यात्मिक ताप. आता सुनामी आली, तुम्ही काय करू शकणार आहात. त्या कोविडमध्ये आपण वाचलो म्हणून उरलेलं सगळं जीवन जगतोय ना. बाहेरून आलेल्या तापाला आपण काही करू शकत नाही. जो शरीराचा ताप असेल, आपल्याला औषध आहेत, गोळ्या आहेत, सगळं आहे. साप आलेला असेल तर आपण सगळं रात्रभर दिवे लावतो, त्याला मारून टाकतो, किंवा सर्पमित्राला बोलवतो, तो त्याला घेऊन सोडून देतो. बाहेरून आलेल्याला औषध आहे. दैव आहे, काय करणार. आमचं दैवच तसं आहे, काय करणार. आमचं प्राण शिवाचे भोग आहेत. उपयोग आतला ताप तो माझा मी काढला पाहिजे. माझं मी शांत झालं पाहिजे. माझं मी निर्लोभी झालं पाहिजे. माझं मी निष्काम झालं पाहिजे. माझं मी. म्हणून आध्यात्मिक ताप आहे, त्याच्यावर विजय मिळवला की साधक आणि सिद्ध या पुढच्या पातळी आहेत. म्हणून त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला. निरूपण आपण ऐकतोय ना, बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हे आपलं चुकतंय, हां हे आपण करायला पाहिजे, हे आपल्या लक्षातच कसं आलं नाही हे आपण म्हणतो. पण तरीसुद्धा रामदासांना सुद्धा अनुभव आहे.
कृष्णाचा सुद्धा हाच अनुभव आहे. लोक परत परत विसरतात म्हणून संभव आम्ही युगे युगे, म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. रामदास काय म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते. ऐकताना काय बरं वाटतं. हा आता नाम घेणारच, नामाचा पाऊस पडणार, आता ध्यान करणारच. स्थल, त्या स्थळात तुम्ही जे ऐकता ते सगळे एकमेकाचा प्रभाव म्हणा, व्हायब्रेशन्स म्हणा, ते विचार आत गेले, पटले. स्थल त्याग होता सवेची जाते. इतकं कशाला, आरती सुरू केल्यानंतर कुणी ते खूण करते, आधी लवकर निघा नाही तर आपण इथल्या पार्किंगमध्ये वगैरे अडकू, बाहेर काढताना वगैरे. आरतीकडे लक्षच नाही. हे आपलं आहे. प्रत्येकाचे छुकछुक निराळे असतात, हां, हे लक्षात ठेवा. आणि तरी तिथपासून सुरुवात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थल त्याग होता सवेची जाते. गाडी लवकर काढायला आलो, आडवी स्कूटर ठेवली आहे, नंबर बघ, अनाऊन्स कर, आरती संपेपर्यंत अनाऊन्समेंट होणार नाही, थांबावं लागतं. पुढे स्कूटर कोणी ठेवली आहे म्हणजे याला रखवालदारासारखं बाहेरच बसलं पाहिजे. स्कूटर इथे लावू नकोस, माझी गाडी आहे, कळत नाही का? हे सगळं सुरू होतं. आपण तापतो, आपल्या मनाचा तोल जातो, आपण RTOला शिव्या देतो, आपण मंत्र्यांना शिव्या देतो, आपण देशाला शिव्या देतो, हे सगळं करतो. स्थल त्याग होता सवेची जाते. वारा आला ना की ते चांगले विचार वाऱ्याबरोबर निघून गेले. इथे सावध राहायला पाहिजे. म्हणून आश्रमात जाऊन 7 दिवसाचा तरी कोर्स केला पाहिजे. हे आपलं ठीक आहे, आपण निदान दर महिन्याला भेटतो, 1 2 3 प्रवचनं करतो, ऐकतो. निरूपणे प्रस्तावला, विचार ऐकून पश्चात्ताप होतो, आपलं काय चुकते ते कळतं. पुढे बघा, नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर. हा विचार करतोय, बद्ध असतो ना तो पापाचे डोंगर रचत जातो, त्याला जाणीवच नाही आपण चुकतोय. म्हणजे मी आहे, माझा पैसा आहे, मी भोग घेणारच, दुसऱ्याला कशाला द्यायला सांगता, हा सगळा विचार आहे. इथे काय सांगितलेलं आहे, नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर. आता दुस्तर हा संसार कैसा, तरी म्हणजे तरुण जाणं. आता त्याला वाटतं, हा मुमुक्ष आहे, की हा दुस्तर संसार आहे. दुस्तर म्हणजे तरुण जायला अवघड. तो कसा तरी कसा जाणार आहे तरुण, हा विचार करतो. तो विचार म्हणजे मुमुक्षुपण आहे. मुमुक्षु म्हणजे विचार आहे. भक्ती माता, किती सुंदर शब्द आहे. भक्ती माता बुडवली, भक्ती नावाची जी आई आहे ती बुडवली. शांती विश्रांती मोडिली. अरे साधा विश्रांतीसुद्धा नीट घेऊ शकत नाही. आपल्याला कितीतरी जणांना झोपेचा प्रॉब्लेम आहे. मग ती झोप आपला टॅक्स वसूल करते. केव्हा? प्रवचन ऐकताना, की पूजा करताना, विशेषतः नाम घेताना. एक जण तक्रार, काय तुम्ही महाराज नाम नाम सांगता. आता मला 12 वर्ष झाली, एक तप झालं, नाम घ्यायला लागलं की मला झोप येतो. वय काय तुमचं? 60. झोपेच्या गोळ्या घेता का? हो घेतो. कशाला घेता? नाम घ्यायला लागल्यानंतर झोप येते ना, नाम घेत झोपा की. निदान गोळी कमी झाली एवढे तरी माझ्या त्या नामाचे उपकार समजा. नाम घेतल्यावर झोप येते, अभ्यास करायला लागल्यावर झोप येते. हे सायकोलॉजी आहे. मुलं बिलकुल झोपत नाहीत, इकडे बघतात तिकडे बघतात, याला चिमटा काढतात, त्याला चांगले जागे आहेत. मग कधीतरी बघितलं आणि शिकवलेलं लक्षात यायला लागलं की यांना झोप येते, यांना जांभय. कारण लक्षात घेण्यासाठी जो ऑक्सिजन पाहिजे ते ऑक्सिजन कमी झाला की जांभया येतात. आणि म्हणून मुलाला वर्गाच्या बाहेर काढल्या तर टकटकीत होत होतो, कारण बाहेर त्या ह्याच्यामध्ये भरपूर हवा आहे ना कॉरिडॉरमध्ये. मग त्याचा मित्र म्हणतो, टीचर मलाही बाहेर काढणार, मलाही. मग शिक्षकाला कळतं, सगळ्यांनी आज चला मीच बाहेर थांबते, काय बरं वाटतं इथे. हे शिक्षण आहे सध्याचं, 5 स्टार शिक्षण आहे. गंमत बघा. असू दे. भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या विघडिली सद्बुद्धी. सद्विघडिली म्हणजे बिघडवली, सद्बुद्धी बिघडवली, सद्वासना बिघडवली, सत्यतेची उच्छेद दिले, उच्छेदून टाकलं, नष्ट केलं. मिथ्यातेची प्रतिपा दिले, हे जाणीव होते त्याला, म्हणून त्याला मुमुक्ष म्हणलेलं आहे. काय मी आत्तापर्यंत वागत होतो, सत्य ते नको होतं, असत्य ते मी स्वीकारत होतो. पुढे बघा ना, ऐसे नाना कर्म केले उदर भरणा कारणे. उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञ कर्म म्हणायचं. आणि उदर भरणासाठी मग तुम्ही काय म्हणत होता, उद्या तुमच्याकडे पूजा आहे, मी येतो, काय आहे ते विचारायचे त्यांना. नाही मग नाही, उद्या पुरणपोळी आहे. हां पुरणपोळी आहे का, यांच्याकडे श्रीखंड आहे, मुलाला तुमच्याकडे पाठवतो. हां ठीक आहे, हे गमतीनं घ्या तुम्ही, पण हे लक्षात ठेवा ना की शेवटी सगळ्यांचंच लक्ष जर उदरभरणाकडे आहे, भटजीचं आउट अँड आउट उदरभरणाकडे आहे. तो सुद्धा म्हणतो लवकर आळ भटा, लवकर आवर, ती कथा वगैरे नको, आमची पाठ झाली आहे.
कुणाची सत्यनारायणाची कथा पाठ नसते, पण त्यांना लवकर उरकून जेवायचं असतो, प्रसाद द्यायचा असतो, गाणी लावायची असतात. भटा लवकर उरक, आणि भटाला पाहिजेच असतं, एक्सप्रेस उरकतो. नाही, इतक्या लवकर उरकू नका. गंमत बघा, हे सगळं आपण फसतो. हे वाईट नाही आहे, हे चांगलं आहे. लक्ष देऊन ऐका ना, ती कथासुद्धा आपल्याला काहीतरी सांगते. लक्ष देऊन मंत्र म्हणा, तो मंत्रसुद्धा आपल्याला आतून काहीतरी प्रेरणा देतो. हे करायचंच नाही, नुसतं करायचं म्हणून करायचं, त्याला आम्ही यांत्रिक कर्मकांड म्हणतो. कर्मकांड म्हणजे रिच्युअल. मेकॅनिकल रिच्युअल इज बॅड, लक्षात ठेवा. रिच्युअल विथ फीलिंग, रिच्युअल विथ मीनिंग असेल तर दॅट रिच्युअल इज गुड. अरे विवाहाला हल्लीच्या लग्नाबद्दल बोलूच नका. हल्लीच्या लग्नात भटापेक्षा 100 पटीनं श्रेष्ठ कुठली व्यक्ती असेल तर फोटोग्राफर. मी कधी जात नाही लग्नाला. काही ठिकाणी मला म्हणतात, बरोबर लग्न संपल्यावर सर या, तुम्ही 2 सांगा ना काहीतरी उपदेश. चांगली परदेशातून आलेली माणसं असतात, इंग्रजीतून सांगायची संधी असते, त्यावेळेला जातो. पण अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2 फोटोग्राफर असतात, म्हणजे व्हिडिओग्राफर. आता फोटोग्राफर म्हणायचं नाही, एक वराकडचा, एक वधूकडचा, एक माझा काढ, मी अमेरिकून आले, मी जर्मनीतून आले. तो त्यांचा काढत राहतो. इकडे 7 फेरे संपतात, अरे फेऱ्यांचा फोटोच नाही, पुन्हा काढ बटा, परत मंत्र. अहो 17 फेरे घातलेले मी बघितलेले आहेत. 17 फेरे अमेरिकेतून कोण आलेला असतो त्याला ते पाहिजे असतो व्हिडिओ. कुणाला त्या फेऱ्यांचं गांभीर्य नाही आहे, त्या फेऱ्यांचं महत्त्व नाही आहे. प्रत्येक फेरीला मंत्र आहे. म्हणून सप्तपदी वगैरे म्हणून एक पुस्तिका केलेली होती. प्रत्येक पदाला मंत्र आहे, प्रत्येक पदाला एक बंधन आहे, प्रत्येक पदाला एक वचन दिलेलं आहे, आणि प्रत्येक पदाला एक व्रत घेतलेलं आहे. आता माझा ब्रह्मचर्य आश्रम संपून मी गृहस्थाश्रमात जाणार आहे, आणि सगळी ती मुलगी विचारते, माझ्या आईवडिलांना कोणत्याही प्रसंगी दोष देणार नसाल तर मी तुमच्या उजव्या बाजूला, त्यावेळेला उजव्या बाजूला असेल, उजव्या बाजूला किंवा आता डाव्या बाजूला मी येऊन बसते, नाही तर बसतच नाही, आत्ताच निघून जाते. दुसऱ्याला सांगते की तुम्ही दारू वगैरे घेऊन जुगार खेळून जर कर्ज करणार नसाल, वचन द्या, तर मी तुमच्या डाव्या बाजूला येऊन बसते. आपण म्हणूया डाव्या बाजूला. हे तुम्ही करणार नसाल तर, ते तुम्ही करणार नसाल तर. सगळी मुली वचन घेते, मुलगी ही वचन आहेत. आणि शेवटी मग सांगतात धर्मेच अर्थेच कामेच. मी धर्म म्हणजे धर्माची कृत्य करताना, देवकृत्य करताना, अर्थ म्हणजे पैसा मिळवताना, आणि काम म्हणजे देह सुख भोगताना मी काय करीन, तुझी संमती घेईन. एक सांगतो, फार विचार करणारा ग्रंथ आहे, म्हणून एक वाक्य सांगतो की साधारणतः 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळेला कलर TV नुकते आलेले होते, 20 वर्षापूर्वी म्हणा, 30 वर्षापूर्वी म्हणा, त्यावेळेला घरातली बाई सांगत होती की आपला ब्लॅक अँड TV चालेल, ब्लॅक अँड व्हाईट TV चालेल, पण वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवून म्हणजे करप्शन करून मला कलर TV आणलेला नको आहे. तोपर्यंत भारतातली करप्शन अर्धी होती हो. 30 वर्षापूर्वीचं मी तुम्हाला सांगतोय. नंतर 20 वर्षापूर्वी आणि नंतरच्या 10 वर्षांनी काय झालं, वाटेल ते करा पण कलर TV आला पाहिजे, वाटेल ते करा, कलर TV आला पाहिजे. झालं. गेल्या 10 वर्षात आता हीच लाच घ्यायला लागली ना, ही नोकरी झाली, ही ऑफिसर झाली, आणि अक्षरशः आता खालून नाही, लाच मोजून घेतात, नोटा अंगावर फेकतात, ते चॅनलवर दाखवतात, चॅनलवर बहिष्कार घालतात सरकार, ॲडव्हर्टिजमेंट देणार नाही, ती वरून मोस्टली. मी हे दाखवलं ना चॅनलने, मी बघून सांगतोय तुम्हाला. अरे 10 कोटीचे कार्यक्रम मला 1 लाख रुपये लाच देतो, घे, फेकून दिलेलं आहे, हे सगळं दाखवलेलं आहे. काही तिच्या विरुद्ध ॲक्शन नाही. बाहेर बोर्ड लावला की मोबाईल इथे ठेवा, कॅमेऱ्याला परवानगी नाही. म्हणजे लाचलुचपत चालू राहिली पाहिजे. हां, आणि ती काय बाई आहे हो, ती मोजते. जाऊ दे, विषय वाढेल म्हणून सांगत नाही. 10 वर्षापूर्वी ती स्वतःच लाच घ्यायला लागली. 30 वर्षापूर्वी घेऊ नकोस, नवऱ्याला सांगत होती, कमी होती. अर्थेच न अतिचरामे, पैसा मिळवताना मला विचारलं पाहिजे, वाटेल ते रिसोर्सेस मला विचारलं पाहिजे, मी हो म्हटलं तरच तो घ्यायचं. हे कुठली सिस्टम, आता सगळंच गेलं. आता हीच म्हणते आज केवढं पाकिट मिळालं, शुक्रवारी पाकिट मिळतं म्हणे, ते टेबलावर ठेवलेलं असतं, पिऊन सगळी डिस्ट्रीब्यूट करतो, व्यवस्थित देतो तुमच्या स्केलप्रमाणे. आज तुझं पाकिट किती, माझं पाकिट किती, मला तुमच्यापेक्षा जास्त मिळाले, पगार कमी आहे हो, पण मी अशा ठिकाणी आहे, अशा डिपार्टमेंटमध्ये आहे की मला जास्त पैसे मिळतात. विचार करा तुम्ही. इथेच आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. मला घेतलं पाहिजे, नाहीतर मला मारतात. परवा जात असताना एकाने प्रश्न विचारला आहे, म्हणलं तुला भीती वाटते ना, वाटेल तिथे ट्रान्सफर करतील, तुला त्रास होईल, स्वीकार ती पाकिटं अगदी, आणि ते काय कर, गोंधळाला पाठव, शिर्डीला पाठव,
शेगावला पाठव पैसे, 1 पैसा घरात आणू नकोस, ते पाकिट तिथेच ठेव, किंवा मोजू सुद्धा नकोस. पिऊनला सांगे किती मोज, ही मनी ऑर्डर किंवा हातात काय ट्रान्सफरच करता येते, डिपॉझिट कर आणि ट्रान्सफर कर. डिपॉझिटसुद्धा करू नका, पैसे घरात आणूच नका. ते इथे तू स्वतंत्र आहेस की नाही, का लाच देणार सांगतो बघा स्वयंपाकघरात पैसे ठेवले पाहिजेत असं कधी सांगतो का तो? नाही सांगत. मला आतून पाहिजे ती लाच. म्हणून म्हणतो काय करायचं, यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द सिस्टम. काल तो म्हणतो अरे कसली सिस्टम, घराची सिस्टम बिघडवतोस, स्वतःच्या शरीराची सिस्टीम. वाटेल ते खायचं आणि सोमवारी सगळ्यांना ॲसिडिटी, कारण शनिवार रविवार वीकेंड. हे बरोबर आपलं जीवन झालेलं आहे. म्हणून एवढ्या विस्ताराने मी तुम्हाला सांगतोय. पुढे बघा, ऐसा पोटी प्रस्तावला. पोटी म्हणजे आतून. निरूपणे पालटला तोची मुमुक्ष बोलीला ग्रंथांतरे. निरूपणे पालटला पाहिजे. निरूपण करताना निदान निरूपणकारांनी तरी बदललं पाहिजे. हा एक आहे ना. पुढे सांगितलेलं आहे पुण्यमार्ग पोटी धरी. पोटी म्हणजे आत हो, पोटात, वरवर नाही आहे. वरवर असतं त्याला काय म्हणतात माहिती, त्यांना लिपस्टिक. त्याच्यापेक्षा आत असतं त्याला टूथपेस्ट. टूथपेस्ट स्माईल, लिपस्टिक आपण करतो ना, अरे बाहेरचं स्माईल आहे, हे खोटं स्माईल आहे. म्हणून लिपस्टिक काय, टूथपेस्ट काय, आत जाणारे पोटातून हास. ओठातून काय हसतोस, पोटातून नाम घे, ओठातून काय घेतोस. अरे पोटातून घेतलं, पोटी पोटी शब्द वापरलेत ना, अरे आणखीनही ओव्यात वापरलेत ते. बघा, ऐसा पोटी प्रस्तावाला, आतून त्याला पश्चाताप झाला. पुण्यमार्ग पोटी धरी, आतून तो पुण्य करतो, दिखावटी म्हणून नाही. सत्संगाची वांछा म्हणजे इच्छा करे. आता त्याला सत्संगाची इच्छा व्हायला लागली. विरक्त झाला संसारी, आरक्त नाही आहे, आसक्त नाही आहे, संसार करतो. त्यालाही मुलं वगैरे होतात. तुकारामांना अनेक मुलं होती, पण मुलं होणं म्हणजे आसक्त होणं नाही आहे, ते कर्तव्य असतं. बऱ्याच वेळेला दुसऱ्या पार्टनरची मागणी असते, बऱ्याच वेळेला ते देहाच्या पातळीवरच्या आकर्षणातून होऊन जातं. मुलं होणं म्हणजे आसक्ती, पैसे मिळवणं म्हणजे आसक्ती नाही आहे. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेस करी. उत्तम व्यवहार करून तू पैसे मिळव, आणि मिळवलेले पैसे सगळे स्वतःचेच असं समजू नकोस. उदास विचारे. उदास म्हणजे एखाद्या अत्यंत निस्पृह अशा योगी व्यक्तीसारखा. उदास म्हणजे निराश नाही, उदास म्हणजे दुःखी नाही, उदास म्हणजे खचलेला नाही. उदास म्हणजे एक फिलॉसॉफिकल लेव्हल आहे. उदासीनता दे रे राम म्हणले ना, उदासीनता दे रे राम म्हणजे काय दुःख मागितलंय का डिप्रेशन मागितलंय? उदासीनता नाही आहे. मराठीतला शब्द उदासीनता म्हणजे दुःख आहे, पण संस्कृतमध्ये उदासीनता दे रे राम, तटस्थपणा म्हणजे दे रे राम. पुढे आपणास निंदी सावकाश. आधी काय होतं, संताला निंदता, त्याला बरं वाटलं होतं, आता तो स्वतःची निंदा करतो. स्वतःची निंदा म्हणजे काय, माझ्याकडे नाही, सतत रडगाणं घात नाही. एकांतात तो विचार करतो आपले दोष काय आहे, ते दोष घालवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, ते किती केले. बऱ्याच वेळेला आपण प्रयत्न करतो पण ते पुरेसे पडत नाही. म्हणजे पहिल्यांदा सांगायचे, अरे जितका वर्ष तुला हा रोग त्रास देतो तेवढे आठवडे तुला औषध घ्यायला पाहिजे, असे पूर्वी आयुर्वेदाचे वैद्य सांगत होते. 13 वर्ष तुला दमा आहे ना, एकदम क्विक रिझल्ट्स नाही, 13 आठवडे 13 वीक्स हे औषध घे. आणि 13 वीक्स म्हणजे जवळजवळ 4-1 महिन्याच्या पलीकडे गेला का तुम्ही बघा, त्यावेळेला तितकं औषध घेतलं पाहिजे. म्हणून तसं काय सांगितलेलं आहे, आपणास निंदी, मला जमत नाही रे. आपल्यापैकी सगळ्यांची तक्रार आहे, एक आळस आहे, सुरुवात करतो पण कन्सिस्टन्सी नाही, ते नित्य घडत नाही. जिममध्ये जातो 2-3 दिवस आणि नंतर जात नाही. काल गेलो नाही, मग आज कशाला जायचं आहे, 2 दिवस गेलो नाही, मग आज तिसऱ्या दिवशी, असं करत करत तो जात नाही. फी मात्र रेग्युलरली भरतो. जणू काही त्या जिमचा उद्धार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ठीक आहे. आपणास निंदी सावकाश पोटी, परत पोटी आले लक्षात ठेवा. पोटी संसाराचा त्रास, आतून त्रास कर, नुसतं पोटातून बोलण्यातून नाही, आतून त्रास झाला वाटला पाहिजे. धरी सत्संगाचा हव्यास. सत्संगाचा हव्यास म्हणजे आणखीन सत्संग, आणखीन सत्संग पुरेसा पडत नाही आहे. बघा ना, ही 3 प्रवचनं 2 दिवसात आपण केली, हा आणखी सत्संगाचा भाग आहे. आणखी वानतेला 7-7 दिवसांचे काय, आणखी सत्संगाचा भाग आहे. वॉन्ट मोर अँड मोर थिंग्स इन प्रपंच नॉर्मल आहे, पण वॉन्ट मोर अँड मोर एकांत, वॉन्ट मोर अँड मोर साधना, वॉन्ट मोर अँड मोर, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं साधन आहे मुमुक्ष. आता पुढे बघूया. तेने नाना तीर्थी धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे. समर्थ कायम ग्रंथांतर शब्द वापरतात. ग्रंथाचं अंतरंग लक्षात ठेवा, ग्रंथ पाठ केले नाहीत तरी चालते.
ग्रंथांतरे पाहिली शोधून या, तेणे नव्हे समाधान वाटे अवघाचं अनुमान, म्हणे रिघो म्हणजे जाऊया संतास शरण या नाव मुमुक्ष. पुस्तकं वाचून नाही परिणाम होत, मला कळतं पण वळत नाही आहे, मग अशा एका माणसाकडे जाऊया की ज्याच्याकडून माझ्या मनाचं समाधान होईल, माझ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील, आणि मग संतासी रिघो शरण म्हणजे तो संतांना शरण जातो. आणि हा खरा मुमुक्ष झाला. आता संताला शरण गेला की तो साधक व्हायला लागला, तो पुढचा समास आहे. म्हणून तेणे नवे समाधान वाटे अवघाचं अनुमान, अनुमान म्हणजे निष्कर्ष. गुरुनी सांगितलंय माना, ग्रंथात सांगितलंय माना, तो म्हणतो माना, इतकी जण म्हणतात माना. माझा अनुभव काय आहे? मी नुसतं मानतोय मानतोय मानतोय, अनुमान अनुमान अनुमान, इन्फरन्स. माझा अनुभव. डोंट जम्प टू द कन्क्लुजन म्हणतात ना, अनुभव घ्या आणि कन्क्लुजनकडे या. अनुभव या आणि डिसिजन, अराईव्ह ॲट कन्क्लुजन, अराईव्ह ॲट डिसिजन, डोंट जम्प टू. वी आर इन अ हरी जम्पिंग टू द कन्क्लुजन. नाही, ते मात्र चांगलं आहे. माझा एक मित्र मागे सांगितलं होतं ना, सर आय एम व्हेरी मच डीप इन SSY. त्यावेळेला SSY होतं ना. हां, नंतर 15 दिवसांनी भेटल्यानंतर, सर आय एम व्हेरी मच डीप इन आर्ट ऑफ लिव्हिंग. बदलला, सर आय एम व्हेरी मच डीप इन सत्य साईबाबा. अरे म्हणलं तुझी यादी तरी केवढी मोठी आहे. 15 दिवसांनी यू आर व्हेरी मच डीप, 15 दिवसांनी यू आर व्हेरी मच डीप. कसला रे डीप तू? काही वर्ष राहायला पाहिजे तर तुम्ही डेप्थ गाठता. हे गुरु बदलतात, ग्रंथ बदलतात, आपली तीर्थक्षेत्र बदलतात. एकाच ठिकाणी जर घाव घातले, एकाच ठिकाणी थेंब पडला तर ग्रॅनाइट रॉक बनतो, तुटतो, तुकडे तुकडे होतात. हे लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी आपण निरनिराळी ठिकाणं करतो आणि स्वतःचं नुकसान करतो. स्वार्थ सांडून प्रपंचाचा. आता प्रपंचात तो स्वार्थी राहिलेला नाही आहे. तो म्हणतो की मी ह्यावर्षी खाल्लीच नाही, तुम्हाला कुठे मिळाली? नाही, मला माझ्या एका क्लायंटने दिली, अर्धी तुम्हाला देतो. हां, त्या शेजारच्या काकूंना दे. इतक्यात ते म्हणतात की तुम्हाला अळमी मिळाली, कुठे मिळाली? बाजारात आम्ही शोधत होतो. नाही, माझ्या क्लायंटने दिली, उरलेल्या अर्ध्यातली अर्धी त्यांना दे. तुमचं हे असंच असतं, हे नेहमी म्हटलं जातं. अहो काय असंच असतं? कारण ती सुटत नाही प्रपंचातून लवकर. हा सुटलेला आहे. अळमी मिळत अर्धी याला दे, उरलेल्या अर्धीतली अर्धी त्याला दे. मग आता काय करायचे? अळ्यात तोंडाक होणारच नाही, फ्राय करून खाऊया, एक एक केशवाय खाऊया, उरलंच नाही काही. अरे पण नंतर शेजाऱ्याला त्याचा पेशंट देतो. शेजारचा डॉक्टर आहे, मी वकील आहे, आणि हा व्यापारी आहे, त्याचा कस्टमर आहे, माझा क्लायंट आहे, त्याचा पेशंट आहे. तो पेशंटला इतकं बरं वाटतं, तो त्याला खेड्यात राहणारा आणून देतो. त्यावेळेला तो त्याच्यातली अर्धी मला देतो. आणि मग ती म्हणते तुम्ही दिलीत ते बरं केलं. तर आपण त्याला 100 दिली, त्याने किती दिलीत? कारण पेशंट म्हणजे जीवन मरणाचा प्रसंग ना. मला तू मरणाच्या तोंडातून बाहेर काढलंस, नाही आम्हाला सगळं तुला द्यायला पाहिजे. विचार करा, देण्यातून मिळतं. यू रिसीव्ह इन गिव्हिंग, बट फर्स्ट यू हॅव टू गिव्ह, देन यू रिसीव्ह. आपण गिव्हिंगला तयार नाही आहोत, रिसिव्हिंग मात्र पाहिजे आपल्याला. कसं जमणार आहे? शेवटी ऐसा मुमुक्षु जाणी जे पाहिजे, नाणी जे नाही. ऐसा मुमुक्षु जाणीचे संकेत चिन्हे, मुमुक्षुची लक्षणं सांगितली, त्यावरून ओळखा. पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी. ही आता आपली लक्षणं आहे. मुमुक्ष आपण आहोत. आता साधना करतो का? बघा, अवगुणाचा करुनी त्याग. आपण निश्चय करूया आज. आता पुढचा महत्त्वाचा प्रसंग कुठला आहे? गणपती. गणपती केव्हा आहे? 19 डिसेंबरला. आज किती आहे तारीख? आजची तारीख, किती दिवस उरलेले आहेत? लक्षात ठेवा ना, या महिन्याचे 5 दिवस आणि पुढचे 18 दिवस, अजून 23 दिवस आहेत. 21 दिवस गणपतीचा आवडता नंबर आहे ना, 21 दुर्वा वगैरे. 21 दिवस मी हे करेन. उठल्यानंतर आंघोळ करेन आणि चहा पिन. काय अवघड आहे याच्यात? तू 10 वाजता उठ ना, पण आंघोळ करून चहा पी. अवघड आहे का? नाही. जमलं, मी त्रिवार आंघोळ करेन 21 दिवस. अहो काय गणपती प्रसन्न होईल बघा बरं. सकाळी करेन, दुपारी करेन, संध्याकाळी करेन. तुम्ही म्हणाला नाही ऑफिसमध्ये कशी आंघोळ करणार? आल्यानंतर कर आणि रात्री 11 वाजता कर. त्रिवार आंघोळ करेन. त्याचा काय परिणाम शरीरावर, मनावर होतोय करून बघा. खूप सांगता येण्यासारखं आहे. एकाला झोपच लागत नव्हती. महाराजांनी त्याला सांगितलं, तो श्रीमंत आहेस ना, मोठ्यात मोठं भांडं घेऊन ये. त्यावेळेला टब शब्द नव्हता आणि प्लास्टिकही नव्हतं. त्याने मोठं पातेल आणलं. त्याच्यात जितकं पाणी घालता येईल तेवढं घाल आणि झोप येण्याच्या आधी 1-2-3 तास किंवा बसल्यानंतर 2-3 तासांनी तुला झोप लागेल. हळूहळू लवकर झोप लागायला लागेल. आणि
तो म्हणतो आता टबमध्ये बसण्यापूर्वीच लागते त्या भांड्यात, मग ते शेजाऱ्याला दे, कारण तुला झोप नाही, तू पत्ते खेळायला जातोस, त्यालाही झोप नाही आहे. गंमत बघा. आणि तो म्हणतो की महाराज हे तुम्ही कुठल्या ग्रंथात वाचलत नाही रे. एक पंचमहाभूत आहे पाणी. पाणी जगात केवढं आहे हो, सागर महासागर आहेत, त्यातलं तुझ्या त्या पातेल्यात किंवा टबमध्ये किती मावलं रे. त्याच्याशी तू एकरूप झालास आणि मला झोप आली पाहिजे, मला झोप आली पाहिजे, मी शांत झोपलेलो आहे, ही चित्र पाहत राहिलास तू. जर हे पंचमहाभूतांची जर एकरूप होशील. आम्ही गेलो होतो तिकडे. अरे म्हणलो कुठे राहतोस तू? म्हणलं आमचं एकच कुटुंब आहे, आमच्याकडे यावेळेला जत्रेला यायचं. हां, मी त्याला म्हणलं की नक्की येणार. आणि ह्याला म्हणलं माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे, या जन्मात काय तो डोंगर सोडून जाणार आहे. त्याला म्हणलं अरे पण डॉक्टरकडे कसं आहे तो? आम्ही आजारीच पडत नाही, आमच्या पिढ्या झाल्या एक जणी आजारी पडलेला नाही आहे. आणि जर कुणी बाई बाळंतीण होणार असेल तर आम्ही खाली तिच्या नातेवाईकांच्याकडे आणून ठेवतो, कारण आम्हाला पाऊस आम्ही अंगावर घेतो, आम्ही पावसात काम करतो, आम्ही ऊन अंगावर घेतो, आम्ही थंडी अंगावर घेतो, आमचा ड्रेस हा कायम असा, वरून आम्ही कायम उघडे असतो. लक्षात ठेवा आम्ही आजारीच पडत नाही. आपण जरा वाजलं की अरे छत्री घेऊन जा, अगं वरची टाकी गळतीये, तो सांगतो ते पत्र्यावर आवाज येतोय, आता पाऊस नाही बाहेर बघ ना. नाही, वरती बघ ढगांचा गडगडाट झालेला आहे, तू छत्री घेऊन जा. अगं ढगांचा गडगडाट नाही, काल कोणतरी माधवन वरती राहायला आलेला आहे आणि ते इडलीचं पीठ दळते रगड्यावर, त्याचा तो आवाज आहे. अहो ही आई त्याला जगूच देत नाही आणि त्याला म्हणते तुझ्यापेक्षा 10 पावसाळे मी जास्त बघितलेत, एक थेंब काही याला अंगावर घेऊ दिला नाही. जरा ऊन आलं चेपे घालत छत्री घेऊन जा, जरा थंडी वाटली स्वेटर घालून जा. ते पोर आल्यानंतर तुम्ही बघा शाळेत येणाऱ्या मुली कमरेला कृष्ण बांधायचा ना बासरीसारखे, तसे स्वेटर वगैरे कमरेला बांधून येतात. मग कमरेला बांधायचं तर घातला कशाला? आईची कटकट नको म्हणून गाडीत बसला त्याच वेळेला काढला. गंमत बघा ना. तरी मी मुलांना करतो देह आहेस तू आजारी पडता कामा नये, तुला थंडी वाजता कामा नये, तुला पाऊस लागता कामा नये, तुला ऊन लागता कामा नये, तू देह आहेस, तू देह आहेस, तू देह आहेस. मग खरंच सांगतो आपले आध्यात्मिक शत्रू जर कोण असतील तर ऐक आपण आणि आपले आईवडील. त्याच्यात आई प्रेमानं करते पण मला देहच बनवून ठेवते. देहाकडून देवाकडे जायचा जो प्रवास आहे तो सुरूच होत नाही. विचार करा. आता सांगितलं पुढचं साधक अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरीला संत संग तयासी बोली जे मग साधक. संत संग आपण साधक आहोत, आपल्याला खरं सत्संग आवडतो. तुमच्यापैकी कितीतरी जण नित्यानं येतात आणि येताना आपलं काहीतरी कर्तव्य आहे. मला त्यांनी सांगितलं अरे तिथे उपास वगैरे होता का श्रावणातल्या रविवारचा? नाही रे, इतके पदार्थ लोकांनी आणले होते, त्याचा नमुना खाता खाता माझं पोट भरलंय. तो म्हणला बरं आहे सत्संग तुमचा म्हणून म्हटलं आता फोन थांबव, मला झोपलं पाहिजे. प्रवचनकार झोपला तर सत्यानाश ठेव. हां, तुम्ही झोपा, तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्हाला शाप आहे जागे राहण्याचा, म्हणून घरी झोपायचं आणि मगच यायचं. हे विचार करूया आपण. मेंदू जागा राहायला पाहिजे ना, नाहीतर आठवणार आहे कसं? आणि झोप मेंदूत सुरू होते आणि मग ती डोळ्याला वगैरे ते जांभया वगैरे सगळं देहावर पसरते. तिथे झोपतो आपण. आवर माइंड स्लीप्स अँड देन बॉडी गेट्स टायर्ड. अरे माझं शरीर नाही, शरीर थकू दे. मन थकले का? नाही, जाऊया वरती. मन थकले का? नाही, नाहीतर एव्हरेस्टवर कोणी जाणारच नाही. हे थकले, इथे बरं वाटतं नाही, त्याच हाईटवरून खाली येते, जाणारच नाही वरती. पुढे बघा, शेवटी जो संताशी शरण गेला संतजनी आश्वासेला मग तो साधक बोलला ग्रंथांतरी. ग्रंथात साधक कुणाला म्हणले? जो संतांना शरण गेला. धरी श्रवणाची आवडी. सोपं आहे. अद्वैत निरूपण. आपण अद्वैताचंच निरूपण करतोय. मी आणि देव दोन नाही आहेत, सध्या देहाच्या पातळीवर दोन आहोत. मी देवाकडे जात जात देवच झालो की एकच उरला अद्वैत. अद्वैतपणाची गोडी मनने अर्थांतर काढी. मनन केलं पाहिजे. मी तुम्हाला एक अर्थ सांगितला आहे, तुम्हाला दुसरा अर्थ दिसू शकेल, पण त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून हे कागद आपण घरी देतो, हे लिहा, हे वाचा, पुन्हा पुन्हा वाचा आणि मग बघा कसा प्रभाव आपल्या मनावर पडत होते. पुढे काय सांगितलेलं आहे? धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक नाना संदेह निवृत्ती. संदेह म्हणजे डाऊट. व्हावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यतेसी. आणि गुरु आपला अनुभव सांगत असतो, मी कशी साधना केली हे त्याचा मला उपयोग होतो आणि मग मी सुद्धा साधक कोण सिद्धाकडे जातो. अवगुण त्यागी दिवसेंदिवस
करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक, परती साधून उपाधी, उपाधी परती म्हणजे वरती आहे, वरची ती उपाधी, आतली उपाधी दिसत नाही आपल्याला. पण लक्षात ठेवा, ज्याचा एक्सरे काढता येतो, ज्याचा आता पेट स्कॅन काढता येतो, ती सगळी उपाधी आहे. म्हणजे एखाद्याला ॲडिशनल रिब असतात, आयुष्यभर त्याला त्रास होतो, उपाधी आहे. बाहेरचं आणि आतलं जे दिसतं, ज्याचा फोटो काढता येतो, ज्याचं इमेजिंग करता येतं, अल्ट्रासाऊंड करता येतो, हे सगळं बाहेरचं आहे. परती वरती बाहेरची ती उपाधी, हे लक्षात ठेवा. परती साधून उपासी, असाध्य वस्तू साधने जोडी, स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. आत स्वरूप म्हणजे आत आहे, बाहेर आहे ते रूप आहे. आत ज्याची दृढ बुद्धी आहे, कायम आत आहे. परवा एक सहज सांगितलं आणि एका ठिकाणी सांगितलं, मला त्याचा किती चांगला अनुभव झाला. हे म्हणलं चक्र आहे, आज्ञाचक्र, हा भ्रूमध्य आहे, हा फार महत्त्वाचा बिंदू आहे. आता मी तुमच्याकडे बघत असताना, तुमच्याशी बोलताना तुम्ही सगळेजण इथे आहात, हा सगळा हॉल इथे आहे, असा भाव निर्माण केला. मेंदू भाव निर्माण करतो, बुद्धी भाव निर्माण करते, तर मी तुमच्याशी एकरूपच होऊन जातो. मला फरक जाणवतच नाही आहे. मी क्लासमध्ये गेलो, क्लास इथे आहे माझ्या, मला डोळ्यात दिसतोच ना, तो इथे ठेवलेला आहे. मी आत घेतला, नाकातून आत घेतला, तोंडातून आत घेतला, कानातून आत घेतला आणि इथे ठेवला. काही नाही, एवढा आनंद मिळतो, एवढी शांती मिळते. हा प्रयोग करून बघा. इथे ठेवायचं आहे, इथे बघायचं नाही, डोळ्याचा डिफेक्ट निर्माण होईल. इथे लक्ष असलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणून विवेकानंदांना त्यांनी घेतलं ना. हे घेतली एक काच, इथे टोचली, इथे जाणवते ना काहीतरी. हां, आपण नख जरी टोचलं तरी आता इथे लक्ष ठेवून नाम घे, असं करायला पाहिजे. नंतर मागे टोचली, आता एक मंत्राला इकडे लक्ष दे, ओम नमः शिवाय. इथे टोचते ना काहीतरी, पहिल्यांदा धरून ठेवला काटा, टोचते ना, टोचते ना, नंतर काटा काढून घेतला, ओम नमः शिवाय इथे घे, ओम नमः शिवाय इथे बघ. मंत्र म्हणत असताना इकडे, म्हणून झाल्यानंतर इकडे. पुढे देव आहे, तो सांगतो नाभी नाभी, नाभी पुढे आहे माझी. आणि जिथे माझे माकड हाड आहे, जिथे कुंडलिनी शक्ती आहे, तिथे गुरु असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी, पाठीमागे नाही, पाठीशी गुरु आणि पुढे देव. काय, मला भ्यायचं कशाला? कारणच नाही भ्यायचं, हे पुढे लक्षात ठेवा. म्हणून जयाचं अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती. अहंकार कृतीत आला की अहंकृती झाली. अहंकृती देहाची नाही. सकळ संदेह म्हणजे संशय निवृत्ती या नाव साधक. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली या नाव साधक. उपाधी जे संसारातली ती त्यागली. आता उपाधी नाही आहे, मी तोच नवरा आहे, मी तोच पिता आहे, पण आता मी गुंतलेला नाही आहे, मी जास्त मदत करू शकतो. कल्पना करा, मुलगा पडला, श्वास धरला, काय झालं बाळा म्हणून आईने घट्ट धरून ठेवला, तर घट्ट धरल्यामुळे मरे मुलगा. इतकी आसक्ती, एवढी अटॅचमेंट. दुसरी असेल, मुलाला झाले ना, जरा डॉक्टरना बोलवा, तोपर्यंत मी ह्याला पाठीवर हे काहीतरी करते. शी इज डिटॅच. दुसऱ्याच्या मुलाला बघतं तशी ती स्वतःच्या मुलाला बघते. आणि एरवी घट्ट धरल्यामुळे पोर मेलं, असंही घडतं. इतकी अटॅचमेंट आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ऐसी अंतरस्थिती म्हणजे बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली या नाव साधक. आता असो हे बोलणे. आता फक्त शेवटच्या काही ओव्या उरलेल्या आहेत. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे. हे निरूपण आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, पारायण आहे, वाचन आहे, श्रवण आहे. अवगुण गेला पाहिजे ना आपला. अवगुण जायला वेळ आहे. 21 दिवस आहेत. 21 दिवसानंतर गणपती आहे. 21 दिवसात मी हा अवगुण माझा टाकेनच टाकेन. मी बाह्य तुम्हाला सांगितलं, आंघोळ करून चहा पिन. आंघोळ केल्याशिवाय नाही. आंघोळ करून एक समास वाचल्याशिवाय की एक माळ जप केल्याशिवाय मी नाश्ता घेणार नाही. बघा हे काय अवघड आहे हो. आणि 21 दिवस केलात ना, गणपती बुद्धी देईल. आता कुठेही गेलास, आंघोळ कर. अगदी ट्रेनमधून जातोय, मला नाश्ता घ्यायचा, आंघोळ कसं, अरे डोळ्यांना पाणी लावा, थोडंसं केसाला लावा आणि शांतपणे म्हणा, मानस स्नान केलेलं आहे, गेल्या गेल्या मी स्नान करेन, पण आत्ता हे स्नान आणि हे मांडलेलंच आहे ना. डोळ्याला पाणी लावा, डोक्यावर पाणी शिंपडा वगैरे चला, पण तुम्हाला आंघोळीचं स्मरण आहे ना, म्हणजे आंघोळ झालेली आहे, हे लक्षात घ्या. पुढे काय, आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणेप्रमाणे बुजावा. बुजावा म्हणजे समजावा.
बळेच अवघा त्याग कीजे म्हणून साधक कर नाही चुकलंय ते साधक बोलीजे आता सिद्ध तो जाणिले पुढीले समाची. बळेच पहिल्यांदा कष्ट करावे लागतात, जोर द्यावा लागतो, त्याशिवाय आपले दोष जात नाहीत. उठायलाच पाहिजे म्हणजे उठायलाच पाहिजे. आता 10ला झोपायलाच पाहिजे. किती चांगला कार्यक्रम असतो, 10ला झोपलो तरच मी 4ला उठू शकणार आहे. 4ला उठणं महत्त्वाचं आहे का? हो. तर 10ला झोपला पाहिजे. आणि आज क्रिकेटची मॅच बघूया, गेलं 4 वाजता उठणं, एक दिवस गेलं ना की ते गेलंच म्हणून समजा. चांगला गुण एकदा गेला की गेला, वाईट गुण जाता जात नाही आणि चांगला गुण येता येत नाही, हे लक्षात ठेवा. गमतीनं सांगितलं जातं ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक हॅबिट ऑफ टी. तुम्ही त्यातला एच काढा तरीसुद्धा अ बीट उरतोच ना, ए काढून टाका तरीसुद्धा बी उरतोच ना, बी काढून टाका तरीसुद्धा इट म्हणजे उरतोच ना, आय काढून टाका तरी टी उरलाच ना, चहा उरलाच ना. तुमचा चहाची हॅबिट जाता जात नाही. काय करू? काही करू नकोस, क्रमाक्रमानं कमी कर. 2दा लागतो ना, तो 2दा घे, अर्धा कप घे, नंतर आणखीन कमी. असं करत करत चहा केव्हा जाईल कळणारही नाही. विचार करा. आता शेवटी प्रपंची वीट मानिला. प्रपंचात आता वीट होतो, आता सिद्ध आहे. आता त्याला प्रपंच नकोसा होतो म्हणून तो प्रपंच सांडून काय करतो? संन्यास घेतो. आता त्याला राहवतच नाही प्रपंचात. उदाहरण आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं. संन्यास घेतला त्याने आणि नंतर गुरुच्या आज्ञेनं पुन्हा आले, मग 4 मुलं झाली. संन्यासाची मुलं म्हणून केवढा छळ केला या 4 मुलांचा समाजातल्या उच्च विद्या विभूषित लोकांनी. विचार करा, सामान्य माणूस त्यानेही 4 पोरं आवडत होती. वर्षा माणसांचा काय दरारा होता त्यावेळेला. असू दे. प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. मनातून त्याग केला पाहिजे. मनातून जोपर्यंत रसाचा झरा आत वाहतो तोपर्यंत बाहेरून कितीही टाकलं तरी टाकतं त्यावेळेला आठवण होतच होते. म्हणून मनातून त्याग केला पाहिजे. म्हणून मनेची त्याग केला सांगितलं. निश्चय विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. पुढे म्हणले जैसे सुणे रडून गेले. प्रचिती विण हे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. जैसे सुणे म्हणजे कुत्र. रात्री बघा ना, कुत्री किती असतात देवाच्या दयेनं, दत्ताच्या दयेनं, पण म्हणूया भरपूर कुत्री. आणि ते रात्री एक कुत्र रडलं ना की काय सुंदर मैफल गुंते. त्याच रागात सगळी कुत्री रडतात. अवघेची त्यांना तुम्हाला अनुभव नाही आहे ना, बोलू नका, नाही तर सुनेची तोंड वर करून रडवून गेले. प्रचिती विण हे बोलणे. बोलू नका, थोडी तरी प्रचिती घ्या आणि मग सांगा. साधू वस्तू होऊन ठेला. साधू वस्तू म्हणजे आत्मवस्तू. मी आत्मा आहे हा बोध कायम टिकला तर त्याला साधू. साधू म्हणजे सिद्ध. म्हणजे साधकाची पुढची अवस्था आहे ना साधू. संगम नाही, संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. म्हणून म्हटलं चुका झालेल्या आहेत, जरा दुरुस्त. संगम ब्रह्मांडाबाहेर गेला म्हणजे काय? नाही, संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. संशय सगळे निघून गेले. आता डाऊटच नाही. अजून आपल्या महाराजांबद्दल जर डाऊट असेल ना, महाराज म्हणजे सद्गुरूबद्दल आणि सद्गुरू जे साधन सांगतो त्या साधनाबद्दल, हे 2 डाऊट आपण इथेच टाकून जाऊया. की एक टाकायचा, महाराजच सगळं आहेत, महाराजांना सगळं माहीत आहे, महाराज सगळं करू शकतात. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं आणि आहे ते ट्रान्सफॉर्म सगळं करतात. महाराजांनी नाम सांगितले ना तेवढंच साधन, कमी नाही जास्त नाही. नामच घेईन. नामातून इतर साधना मजा केल्या जाते, पण नामच घेईन. हे 2 संशय जर ब्रह्मांडाच्या बाहेर गेले, म्हणजे मन हेच ब्रह्मांड आहे माझं, मनाच्या बाहेर गेले की संपलं. संशय गेले ब्रह्मांडावर. निश्चय चळे ना ऐसा झाला. निश्चय चळणार नाही. हे केलेला निश्चय काही झालं तरी पाळेल अशी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आपण त्यांची निंदा करतो, त्यांच्यावर कॉमेंट करतो, पण आपल्याला मनातून तेच वाटत असतं. आपल्याला जमत नाही म्हणून आपण कॉमेंट करतो. नाही म्हणजे नाही, काही केलं तरी नाही म्हणजे नाही. हे बघा, निश्चय विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. बाष्कळ बोलीजे वाचाळपणे निरर्थक. म्हणून संदेहरहित ज्ञान म्हणजे नॉलेज विदाउट डाऊट. डाऊटच नाही मला, कशाचाही संशय नाही. महाराजांनी सांगितलं ना अंतिम, दासबोधात सांगितलं ना फायनल. बस आता आणि विचार नाही करायचा, याच्यात डाऊट नाही, अनुभव घ्यायचा. हे मला पटत नाही. अरे करून बघ ना. नाही तरी करून बघ ना. 13 कोटी नाम घ्यायला सांगितलंय, 1-2 नाही तर तुला रामाचा अनुभव येईल. तू स्वतःच राम बनून जाशील. नाही हो,
13 वेळा केलं, 13 लाख केलं तरी काही अनुभव येत नाही. कोटी सांगितलेले आहे, कोटी. म्हणून हल्ली वेळच नाही आहे कोणाला. म्हणून ते निश्चयपणे, निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयाचे. ज्याला निश्चय टिकला तो निश्चितपणे सिद्ध झाला. निश्चय टिकला पाहिजे. मग एक भाव महाराज महाराज महाराज, संशयच नाही. सगळं महाराज करून राहिले. महाराज म्हणजे सद्गुरू, सद्गुरू म्हणजे कृष्ण. एवढं तरी म्हणाले की आता कृष्ण जन्माष्टमी जवळ आलेली आहे. कृष्ण म्हणजेच सद्गुरू. अरे कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणतो ना आपण, जगाचा गुरु आहे तो. मग त्यांनी सांगितले त्याप्रमाणे वागणारच. सिद्ध स्वरूपी नाही देहो. स्वन् न जास्त आलेला आहे. सिद्ध स्वरूपी. एकदा सिद्ध झाला की तुम्हाला देहच नाही आहे. मग अशी सांगितलं विवेकानंदाच्या याच्यावर डास बसलेले आहे, त्यांना चावतच नव्हते. देहाची जाणीवच नाही. तुझा पाय कुठे माहीत आहे का तुला? हे मला खरंच माहीत नाही. मी इतका नामात रंगून गेलो होतो. वारकऱ्यांचं तसं असतं. मुक्कामाला पोचले, हो रक्त येते, काटे गेलेले आहेत त्यात. मी काढतो हा काटे. म्हणजे एखादा परदेशी माणूससुद्धा या गावातल्या माणसाचा पाय मांडीवर घेऊन काटे काढतो. जरा त्रास होईल पण माझ्याकडे ऑइंटमेंट आहे, हां मी डॉक्टर आहे आणि मी लावतो तुम्हाला. ते करतात ना. पण ह्याला जाणीव नाही आहे माझा पाय काचेवर पडला आहे का काट्यावर पडलेला आहे, चिखलात पडला आहे का कशात पडला आहे. ज्ञानबा तुकाराम आणि प्रत्येक माऊली ज्ञानबा तुकाराम, माऊली ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकारामपेक्षा जास्त माऊली 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 माऊली. लहान मुलगी आली, माऊली काय पाहिजे? दुकानदारसुद्धा विचारतो वाटेवरचा, तर ती म्हणते माऊली मला चॉकलेट पाहिजे. माऊली पैसे आणले नसतील तरी चालतील ना, हे घे चॉकलेट. माऊली माऊली. मग ती ज्ञानबा माऊली, तुकोब्बा माऊली हे आपल्याला जमतं. आणि शेवटची विठोब्बा माऊली. इथे काय सांगितलेलं आहे? म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयसी. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हा संदेहो. देहच नाही तर डाऊट कसला आहे बघा. देह विसरला की सगळे डाऊट जातात. तो विंचू मला चावेल का? देहाला चावेल ना, मला कुठे चावणार आहे? असं म्हणल्यावर हो तर तुम्हाला रमण महर्षींचं सांगितलं ना, इथे कॅन्सरची गाठ झालेली ट्यूमर. ते म्हणाले अनॅस्थेशिया वगैरे काही द्यायचं नाही. संध्याकाळी मी प्रार्थना करतो, ध्यान लागतो, तेव्हा मी देहाच्या काय, या जगाच्या काय, ब्रह्मांडाच्या बाहेर गेलेलो असतो. विदाऊट अनॅस्थेशिया संध्याकाळी सर्जरी करा. डॉक्टर म्हणाले सगळी ऑपरेशन्स आम्ही सकाळी करतो, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन झाली तर आम्हाला, नाही तर रात्री कॉम्प्लिकेशन्स होतील. तुम्ही करा. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बिलकुल मावळलं नाही. त्यांनी जर आह केलं तर अॅनेस्थेशियाची तयारी ठेवली होती, पण त्यांचा चेहरा शांत. डॉक्टरनी केलं ऑपरेशन, मी देहातच नाही आहे तर देहाची वेदना कशाला होईल? मी देहात मनात नाही, त्याच्या पलीकडे आत्मा आहे, तर डाऊट कसा असेल? हे देह मन गेलं ना की डाऊट गेला ब्रह्मांडाबाहेरी. हे अगदी लक्षात ठेवा. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हा संदेह. या कारणे सिद्ध पाहो निस्संदेह. इथून पुढे भीमरूपी म्हणताना दृढ देहो निस्संदेहो, दृढ देहो निस्संदेहो, दृढ देहो निस्संदेह आनंदे भीमदर्शने. दृढ देह. प्रत्येकाला जिममध्ये जायचं आहे. मी जिममध्ये फक्त फिटनेस करत राहतो. काल एक सांगत होता, पण झालाय ना दंड तयार. म्हटलं फिटनेसला दंड कशाला पाहिजे? फिटनेसला इम्युनिटी पाहिजे, फिटनेसला रोगापासून रोगरक्षण पाहिजे. हे कशाला करतात? इथे जाऊन देहाकडे लक्ष जाईल. देह विसरायचं आहे. तुम्ही जा तिथे आरोग्यासाठी, पण जिम इज नॉट द प्लेस फॉर आध्यात्मिक उपासना. बाजारात गेलाय, नाम चालू ठेवा, पण बाजार इज नॉट द प्लेस फॉर आध्यात्मिक उपासना. यासारखा हॉल किंवा एखादं शांत घरातली खोली किंवा मंदिर, मंदिराचा सुद्धा गाभारा, नाही तर मन. सगळ्यात सुंदर मी जातो तिथे माझं मन असतं. मन हेच मंदिर, मन मंदिरा. हे लक्षात ठेवा. तिथे शांतपणे डोळे मिटून जायचं, आनंदात राहायचं. हे सोपं आहे हो. 21 दिवस करूया ना, आणि मग गणपती बसूया. बाहेरचा बसवला नाही तरी चालेल, आत गणपती बसेल बघा. म्हणून आणि हे ठरवूया. 21 दिवस काही जास्त वेळ नाही आहे. लक्षणे म्हणजे हां, या कारणे सिद्ध पाहो निस्संदेह. डाऊटच नाही, त्याला सिद्ध म्हटलं. शेवटी लक्षणे म्हणजे केवळ गुण. किती सांगू लक्षणं? हे गुण आहे. हे गुण तुम्ही आणा. हे दुर्गुण आहेत, दुर्गुण तुम्ही टाका. सोपं आहे. म्हणजे वस्तू ठाईची निर्गुण. तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो निर्गुण आहे. आनंदाला रंग वगैरे काही नाही आहे. तुम्हाला जी शांती मिळणार आहे, मनशांती, ती निर्गुण आहे, सगुण नाही आहे. हे विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय आहे? निर्गुण आहे.
मी गुण तुम्हाला सांगितलेत कारण तुम्ही अजून देहभावात आहात. खरं निर्गुणाकडेच गेलं पाहिजे. आणि निर्गुणाची उपासना ही अव्यक्त उपासना आहे, ॲबस्ट्रॅक्ट उपासना आहे. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे निर्गुण आणि कॉन्क्रीट म्हणजे गुण. माझी भिंत कॉन्क्रीटची आहे ती गुण आहे, माझं हे कॉन्क्रीटचं आहे गुण, माझा देह कॉन्क्रीटचा आहे. कॉन्क्रीटचा म्हणजे मांस काय, रक्त काय, त्याच्यातच कालवून बनवलेला आहे तो. हाडं काय, हाडं म्हणजे टिंबर आहे, लाकूड आहे, त्याच्यात तो चिखल आहे म्हणून गिलावा केलेला आहे, प्लास्टरिंग, असा देह बनलेला आहे. म्हणून देह सगळा कॉन्क्रीटचा आहे. देहाच्या आत जे चैतन्य आहे, जो प्राण आहे, तो आत्मा आहे, त्याला आपण म्हणतो की ती वस्तू आहे, आत्मवस्तू. तो शेवटचा शब्द वापरला आहे बघा तुम्ही. आणि म्हणून लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईचे निर्गुण, तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप, आत्मरूप होऊन राहूया. म्हणजे मी देह नाही हे तरी स्वतःला सांगूया. किती देहाचं कौतुक. खरं किती तुम्हाला म्हणतो, डॉक्टरना जर एखादं काही झालं तर भयंकर, कारण त्यांना पुढे काय होणार, पुढे काय होणार हे माहीत असतं. म्हणून साधं टेंगूळ आलं, ट्युमर नाही ना रे, त्या डॉक्टरने आत्महत्या केली. खरंच सांगतो, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ट्युमर नाही ना. तो मित्र म्हणतो, काल आठवतं तुला जिन्यावरून आपण जात होतो आणि तुझं डोकं दाराला आपटलं, ते आलेलं टेंगूळ आहे, ट्युमर नाही आहे. त्याला कसाच नाही. रात्रंदिवस तो कॅन्सरची पुस्तकं वाचतो, हा ट्युमर तो ट्युमर. आणि शेवटी सगळेजण सांगतात, अरे ट्युमर नाही आहे, टेंगूळ काळाच्या ओघात जाईल, कारण मार बसलेला आहे. मध्ये त्याने ट्रेनमधून उडी टाकून आत्महत्या केली. अत्यंत हुशार डॉक्टर. हा कसला हुशार, त्याला डाऊटच आहे. सगळेजण सांगतात, अरे तुला दुखतं ना. अरे डॉक्टर म्हणजे कॅन्सर नाही आहे, कॅन्सर दुखत नाही ना, हे तर पहिली गोष्ट आहे. हे विचार करूया. वस्तुरूप झालं पाहिजे. वस्तू म्हणजे प्रपंचात खूप वस्तू जमवलेल्या आहे. आत्मवस्तूपासून आपण दूर आहोत. आत्मवस्तूच्या जवळ पोचणं म्हणजे सिद्ध होणं. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध ही लक्षणं आपण बघितली. या समासाची, या दशकाचा हा मंत्रांचा दशक आहे. आपण वाचले, त्याच्यावर मनन करूया. मनन म्हणजे रिफ्लेक्शन, डीप थिंकिंग करूया. त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन करा आणि कॉन्टिम्प्लेशन करा. नंतर मेडिटेशनमध्ये जा. रिफ्लेक्शन, कॉन्टिम्प्लेशन, मेडिटेशन. विचार करा, आणखीन खोल विचार करा आणि विचारांच्या पलीकडे जा. त्याला ध्यान म्हणलेलं आहे, वस्तुरूप. असा चांगला समास होता, चांगला दशक होता. पुढचा जो दशक असेल त्याची तारीख आहे 15-16 ना रे काहीतरी, 16-17. 16-17 म्हणजे गणपतीच्या अलीकडची आहे. पण आपल्याला शनिवार रविवार पाहिजे तर तो मिळतच नाही आहे. एक महिना खंड करावा लागेल. त्याच्यापेक्षा 16-17 19ला गणपती आहे. तुमच्या नेवऱ्या वगैरे चालू असतील. आता कोण करतं म्हणा, जरा बाहेर मिळतात वगैरे, हिच्याकडे मिळतात, त्याच्याकडे मिळतात, त्या दुकानात मिळतात. आपण सगळी तयारी केलेली आहे. म्हणून 16-17 आपण इथे येणार आहोत शांतपणे. 19ला गणपती आहे, सुट्ट्या लागलेल्या असतील, तुम्ही गावाला गेलेले असतात, नाईलाज आहे. मन इथे ठेवा. आत्ता सरांचं प्रवचन चालू झालेलं असेल, अजून ते संपलं नसेल, अजून ते मन इथे असू दे. मन आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून देवीपासून गणपतीपर्यंत सगळ्यांचं दर्शन घेऊया. आणि इथे जमलेला सगळ्यांना नमस्कार करूया.
शांत आनंद। महाराज महाराज महाराज।